नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठला स्वभावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोने दि हरी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विढाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे ब्रह्मांड नायकाला पंढरीतल्या मालकाला विश्वाच्या मालकाला एक मागणी मागतात। राहू दे कोणाला त्यांना लागली हवापत झाली काय हरकत आहे। जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला आज विठाला सासूचे असतील काही दिवस सुनाचे सुनानं बी पदर घेतला पाहिजे। पंखा नाही एसी लावू पण धोतर नेसायचं उद्यापासून विठाला देहूतले मालक आजच्या अभंगाद्वारे पंढरीतल्या मालकांना मागणी मागतात। खरं तर मागणं हा संतांचा धर्म नाही, पण कोणी मागावं काय मागावं किती मागावं कशाकरता मागावं आणि कधी मागावं हे ज्यांना कळतंय ती फक्त ज्ञानोबराय तुकोबराय आहेत। मागण्या कळतात ती संत आणि मागण्या कळत नाहीत ती माणसं। तुम्ही आम्हाला जरी संत म्हणत असताल तरी आम्ही माणसं आहोत, संत नव्हे। संत ती आहेत आतापर्यंत ज्यांना अर्थाचं स्वप्न सुद्धा पडलं नाही ती संत। मग तुकोबराय आज विटेवरच्या मालकाला देहूतले मालक मागतात, पैसे नाही मागितले, द्रव्य नाही मागितलं, धान्य बाकी फौज फाटा जमीन जुमला हे काही मागितलं नाही, मागितलं फक्त दास्यत्व। हे जगदानंद कंद जगतपते ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा मला तुमचा दास करून घ्या, मला तुमचा सेवक व्हायचे। मालक सगळ्याला वाटते, सेवक नाही वाटत। ज्या सासू सासऱ्यांनी 72च्या दुष्काळात एक टायमाच्या भाकरी खाल्ल्या आणि प्रॉपर्ट्या सांभाळून ठेवल्या त्या सासू सासऱ्याचा आदर पोरानं आणि काल परवाच्या झिपऱ्या सुनानं किती करायला पाहिजे आदर। पण ह्या सुद्धा नालायक सुनाला वाटतंय सासून पटकन किल्ल्या हातात द्यावा। तू कारभार करायच्या लायकीची नाहीस मंजुळा, सारं इचकून जाईन ग, तुला नाशिकला गटू उचलायला जावं लागते, येड्यावानी करू नको। तिनं परिस्थिती पाहिली त्या सासूबाईनं, त्या सासरे बाबानं परिस्थिती पाहिली, एक टायमाची भाकरी कमी खाल्ली, पोटाला कसा आवळला आणि वाटेल ते काबाड कष्ट करून भुरकीवर पाणी टाकून शिळ्या तुकड्यासोबत ती भुरकी खाल्ली, ती चटणी खाल्ली, म्हणून प्रॉपर्टी शाबित आहे। त्या सासू सासऱ्याचा माल दास व्हायचं जरा लक्षात ठेव, वाटत नाही ती दास। ती सून असेल त्या पोराला सुद्धा वाटते बापान पटकन आपल्या हातात कारभार द्यावा। तुला काय कळतं कंटुल्या?
जीनची पॅन्ट, कटचं शर्ट, भिताडासारखा मोबाईल, बाप रात्रंदिवस फाटकी बनेल घालून लोकाच्या शेतात काम करतो. घुगडा, तुला लाज वाटायला पाहिजे 90 रुपयाचा 90,000चा मोबाईल वापरायला. तू जगण्याच्या लायकीचा नाहीस नालायका. विठाला मला सांगायचं याच्याकरता ज्यांनी आपल्यासाठी रक्त जाळलंय आणि घाम केलाय. घाम रक्ताचा होत असतोय, घाम पेलेल्या पाण्याचा होत नसतो बापू. रक्त जाळून तो घाम काळ्या मातीत टाकलाय. वाटेल ते काबाड कष्ट करून आपल्यासाठी संपत्ती कमवते. त्याचा जर दास वाटत नसल तर यायची लायकी आहे का पंढरपुरातल्या मालकाचा दास व्हायची. विठाला कोणालाही वाटतंय मालक हो, कोणालाही वाटतं, अक्कल नसणाऱ्याला पण वाटतंय मालक हो, दास नाही वाटत. पण तुकोबाऱ्याला दास हो वाटतंय. पण कोणाचा दास? भंगिऱ्याचा नाही. दास पंढरी रायाचे, रायाचे दास पंढरी रायाचे, रायाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. आम्ही दैवाचे, दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पानछटाचा दास व्हायचं नाही, हलकटाचा दास व्हायचं नाही, भडव्यांचा दास व्हायचं नाही, नालायकाचा दास व्हायचं नाही. यांचा दास झाल्यावर आपल्याला कोण्या नरकात टाकावं ते यमाला सुद्धा कळणार नाही. दर्जेदार माणसाचा दास झालं पाहिजे. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, दयाचे उत्तरे परिभारे, दयाचे उत्तरे परिभारे. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, दयाचे उत्तरे परिभारे, दयाचे उत्तरे परिभारे. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुतरी परिभली. ज्याच्या वाणीत देशोदेशी धाक आहे त्याचं कुत्र झालेलं परवडतं. विनोद शेठ मामा त्याचं कुत्र व्हायचं. पानछटायचा मालक पण व्हायचं नाही तर दास तर लांब सोडून द्या. एक जण म्हणला, साहेबांना आमच्या खांद्यावर हात टाकला, तुला दाबायसाठी टाकलाय. साहेबाच्या गोळ्या संपल्यात का ते तुला मोठं करीन आणि त्यो लहान होईन. आणि मग तुम्हाला भूकच लागन, साहेबांना माझ्या खांद्यावर हात टाकला. साहेब्या तुला दाबणार आहे. विठाला विठाला. कोणाचे बोट उचलायचे नाही. झाडाखालचा ऊस वाळत नाही, पेर लागतच नाही. झाडाखालचं सोयाबीन वाळत नाही, शेंग लागतच नाही. झाडाखालचा कापूस महिनाभर पाऊस नसू द्या वाळत नाही, बोंड लागतच नाही. मोठाले झाड बारकाल्याला मोठं होत देत नाहीत. आणि तरी म्हणतात माझ्या खांद्यावर हात टाकला. गोळ्या संपल्यात का तुया सोमळ्या. विडाला जो आपल्याला मोठं करतोय त्याचा दास व्हायचंय, त्याचा दास. तुकोबार आहे का पंढरीतल्या मालकाचं दास्यत्व मागतात. जन्मो जन्मी तुझा दास. पुन्हा पंढरीचा वार करी, वारी चुकोने दिहारी. देवा मला पंढरपूरचा वारकरी करा.
मला असं वाटतं या अभंगावर खूप कीर्तन केले असतील मी. मग मला लाज वाटली. मला आता बाळू तू दर महिन्याला पंढरील वारील जात जाय, नाही तर या अभंगावर तुला कीर्तन करण्याची लायकी नाही. विठाला जन्मो जन्मी तुझा दास पंढरीचा वार करी असा वार करी वारी चुकोने दे हरी. नाही तर तिकडं वारी सुरू आणि इकडे एक म्हातारी मेल्यावर तिचा 13वाच कीर्तन करायला. यम किती हानीन महाराज, इंच भर जागा ठवाचा नाही लाल करायची. किती हानी नियम तो नाही नाही. नित्य वार करी करी संत संगे सर्व काळ. मला संतांचं सानिध्य द्या का. अखंड प्रेमाचा कल्होळ. संतांच्या सानिध्यात प्रेम असते. येताना बापू सांगत होते बिभीषण बुवा, झोपीत सुखे का पैशात सुखे. त्याच्यात नाही आणि पैशात नाही. एका माणसाला सांगितलं ह्या हॉलमध्ये पैसे येतं पण 3 दिवस झोपायचं नाही आणि पैसे मोजित राह, जितके मोजशील तितके तुला देऊ. 22 घंटे मोजले, बोटाचे कांडे उघडले, ठसे संपले. असतेत ना ठसे बोटा, इतके पैसे मोजले. पण 22 तासाच्या नंतर म्हणला 3 दिवस जागायचं. म्हणलं मी वाचत नाही गडे, पैसे का अंगाव घेऊन फुकून घ्यायचं का, मला झोपायचं. मग पुढचं लय बहादर होतं, चरबट होतं. ते काही इतकं सोपं होतं वे देणार. ते म्हणला 3 दिवस पैसे जितके मोजशील तितके तुला. ते म्हणला 3 दिवस जागत नाही. मग 3 दिवस झोपून राहायचं, डोळा उघडायचाच नाही, सगळे पैसे तुला. ते म्हणला मी का मेलो का. 3 दिवस झोपायला मी मेलो म्हणजे झोपीतही सुख नाही आणि पैशातही सुख नाही. सुख फक्त पंढरपुरातल्या मालकाजवळ आहे. सुख रुपाई से कोण तुझे सांगा. सुख रुपाई से कोण तुझे सांगा. माझ्या पांडुरंगा सारी घेते सारी घेते. माझ्या पांडुरंगा सारी घेते. सुख रुपाई सुख रुपाई जगात सुखरूप असं कोण नाही, तो फक्त विटेवरचा मालक आहे. आणि पुन्हा ऐकायचं असेल तर बहुपायी संतांच्या सानिध्यात सुख प्राप्त होते, आनंद प्राप्त होते, प्रेम प्राप्त होते. वाल्यासारखा पापी जगात कोणी नव्हता. अर्धक्षण घडता संताची संगती. काही वेळापुरती 6व्या क्रमांकाच्या संन्याशाची भेट झाली. 6व्या क्रमांकाच्या संन्याशानं 19 संन्याशी वाचनात आले. त्याच्यात काही ब्रह्मचारी पण होते, पांढऱ्या कपड्यातले काही होते आणि भगव्या कपड्यातले होते. 19 यायनं एकानंही पैशाला हात लावला नाही. त्याच्यापैकी 1 नंबरचा संन्याशी मारुतीराय आणि 6व्या क्रमांकाचे संन्याशी देवर्षी नारद. आणि हे नारद किती माणसं मारले त्याचा पत्ताच नाही. अशा वाट पाड्या वाल्याला नारद भेटले आणि नारदाचं दर्शन वाल्यानं घेतलं. वाल्याचे वाल्मिक, वाल्मिकाचे वाल्मिक ऋषी आणि वाल्मिक ऋषीचे महर्षी वाल्मिक झाले. केले रामायण रामाधी. कुठं सुख भेटलं. किती माणसं मारून किती पैसे कमिलते, कवडीचं सुख नाही. सुख फक्त संतांच्या सानिध्यात. म्हणून अखंड प्रेमाचा कल्होळ. संतांच्या सानिध्यात सुख प्राप्त होते. म्हणून देवा मला संतांचं सानिध्य द्या. शेवटची मागणी केली. चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दान. तीर्थ 360 सांगितले. तसे 350 गंगा येतात, 349 भारतात येतात,
2734 उपनद्या आहेत भारतात. 2734 उपनद्या. शिक्षण असू द्या मग 7वी, तरी पण सांगतो, हे मेमरी कार्ड चांगलं दिलं आहे 250 GB म्हणून तर हे कमी जीबीचा मोबाईल वापरतो मी. तुमचे काय भेताळासारखे आहेत, पण त्याच्यात काही गर्दा येतो, कोणाला गर्दा जातो. हा मोबाईल पतिव्रत आहे, याच्यात काही गर्दा येत नाही, याच्यात जात नाही. आणि मला काय घ्यायला, मी केवढा घेईन ना विनोद शेठ, आहे का नाही. तुरी कापूस मला लय मोठं होत आहे, मी सोन्याचा घेईन, कॅमेरा चालू आहे, खोटं कशाला बोलायचं. भरपूर शेतीतून पैसे येतात, पण आता लोक लुगडं घातलं म्हातारपणी गाऊन घालायचं नाही. विठाला हो. 2734 उपनद्या आणि 349 मुख्य तीर्थ. एकच तीर्थ बाहेर गेलं नेपाळमध्ये, गंडकी नावाची गंगा. तिथे भगवान पांडुरंग परमात्माला पाषाणहून पडावं लागलं. हे 349 तीर्थ रोज दुपारी पंढरपूरला येतात. शंकर सांगे ऋषी जवळी, सकल तीर्थे माध्यान काळी, येते पुंडलिका जवळी, करीती आंघोळी वंदिते चरण. 349 तीर्थ तुमच्या माझ्यासारख्या पाप्याने आंघोळ केले होते मळून जातात. आणि मळालेले तीर्थ शुद्ध होण्यासाठी चंद्रभागेत जातात. म्हणून चंद्रभागे स्नान. म्हणून देहूतले मालक म्हणतात, भगवान मला चंद्रभागेचं स्नान देऊन टाका. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला विठाला. श्रद्धेने, मोठ्या अट्टाहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली ही जुनाट परंपरा. गुरुवर्य धर्मनिरपेक्ष, कर्तव्यनिरपेक्ष आणि सेवेचा फार मोठा दारवंट असलेले सद्गुरू कैकाडी महाराज गोर गरिबावर, सज्जनावर, रंजल्या गांजल्यावर अतूट कृपा करणारं गोडसं व्यक्तिमत्व, महान मुनी, अशा लोकांना ऋषी म्हणायचं, योगी म्हणायचं, तपस्वी म्हणायचं. जे समाजाची सेवा करतात ते तपस्वी असतात. काय मगाशी एक सहज वाक्य ऐकलं, लोकांनी ज्यांना धान्य द्यावं त्या धान्याची बँक काढावी, त्याच्यावर मिळालेलं उत्पन्नावर शाळा चालवावी. किती मोठा धर्मनिरपेक्षपणा असेल, किती सात्विकता असेल, किती तात्विकता असेल, किती मोठा सेवेचा योग असेल. लाखो कीर्तनकार सुद्धा त्यांची बरोबरी करणार नाहीत. विठाला अशा महान तपस्वींची 46वी पुण्यतिथी. चालत असलेला सोनेगाव ना, सोनेगाव करमंडळी, तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला ज्ञानदान अन्नदान सोहळा, एका सद्गुरूची, साधूची, तपस्वींची पुण्यतिथी, त्यानिमित्त चालत असलेला सोहळा. आणि त्या सोहळ्यात आजच्या 7व्या दिवसाचं कीर्तन माझ्याकडं आलं. एका परमपावन साधूच्या पदस्पर्शाने पुनीत असणारी भूमी, अशा ठिकाणी कीर्तन करण्याचा योग येतोय. ते माझं परम भाग्य. कीर्तन काय रोजबी येतं. टँकरनं दारू पेले त्याच्या तिरविलसुद्धा आमचं कीर्तन. काय करावं लागतंय, त्याला पैशात जोर झालेला असतो, बलित असते ते आम्हाला. काय त्याला फुकून दिल्यावर त्याच्या सरणातून दारूचा वास आला तरी त्याचे पोरं कीर्तन ठेवतात. आता महाराजाला ते 2 घंट्या करतात, ते समजितेत बैल म्हणून. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली, मी एकटाच जातो का? हा, सगळेच गुतले ना. कोणी चमच्यानं पेला असन, कोणी तांब्यानं पेला असन, कोणी हाऊत तोंडाला लावला असन. चमच्यान पण बाटलेत ना. विठाला विठाला. पण ज्या साधूने साधना केली, समाजाची सेवा केली, फार मोठा सेवेचा उत्तुंग वारसा ज्यांच्या जीवनात हे पंढरपुरातल्या मालकाच्या अंतःकरणातली लोक असतात. अशा सद्गुरू कैकाडी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पवित्र मातीमध्ये त्यांचा भक्तीचा सुगंध आहे.
अशा ठिकाणी कीर्तन करण्याचा योग येते. ते कीर्तनकाराचं सुद्धा भाग्य असतं. गावकरी मंडळी, परमपावन साधूच्या अधिष्ठानाने पुनीत असणारा पावन सीतारामगड, तिथं तुम्ही सगळी भेटायला आली. तारीख अगोदरच घेतली होती विभीषण महाराजांच्या फोनवर, पण सगळी मंडळी तिथे सुद्धा भेटायला आली. मला वाटते पुन्हा एका जगदंबेच्या ठिकाणी कीर्तन होतं, 22ला सुद्धा भेटायला आली मंडळी. वा, गावात जेवढ्या आडनावाची माणसं असतील तेवढ्यांना विनोदजी धन्यवाद. मला काय नाव पाठ नाहीत सगळ्याचे, आणि नाव पाठ करून मला कुठं तुमची ग्रामपंचायत लढवायची? काय आगाव पण आहे का? संपलं कीर्तन करायचं, निघलं. वाहता पाणीन फिरता साधू, साधून फिरत राहून पाण्यान वाहत राहा. पाण्यान वाहनं बंद केलं की शेवाळ येतंय, आणि साधू एका जाग्यावर राहिला की जेवाऱ्या पाडायला लावते. विठाला विठाला. म्हणून गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सद्गुरू कैकाडी महाराजांच्या चरणी दंडवत करतो. सेवेचा फार मोठा उत्तुंग गरुड झेप ज्यांच्या जीवनात होती, असे महात्मे शरीरानं जरी गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपानं कायमस्वरूपी पंचक्रोशीत राहावं. तरुणाच्या अंतःकरणात त्यांचा गोड सासा उत्तुंग भक्तीचा, सेवेचा असा झरा तरुणांच्या अंतःकरणात जावो आणि तरुणांनी कर्तव्याची बार पार पाडो, ही सद्गुरू कैकाडी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला देहूतले मालक विटेवरच्या मालकाला म्हणतात, प्रभू मला तुमचा जन्मोजन्मी दास व्हायचंय. देवानं विचारलं, तुकोबर आहे, बाकीचे देव नाहीत का? मग त्या देवाचा दास व्हानं. तुकोबर आहे म्हणले, देवा मी भंगिऱ्या देवायला मोजीत नाही, मी भंगिऱ्या देवायच्या पाया पडत नाही. शेंदरी हेंदरी हो न पूजी भूते केते. जे देव स्वतःच्या पोटा करता भीक मागायले त्या भीक माग्या देवायच्या मी पायाच पडत नाही, तर दास कशाला सांगता? मी नाही त्यांचा दास होणार. दास हा दर्जेदार देवांचा झालं पाहिजे. हो, जे देव स्वतःच्या पोटा करता भीक मागते त्या देवायचा दास कशाला व्हायचं? आमचा मित्र म्हणला मला आसरा लागल्यात. बिभीषण बुवा हसू नका, इतक्या नालायकाला मी कसा मित्र म्हणील? पण तुम्हाला राग येईन म्हणून मा मित्र म्हणायलो. हे असे नालायक मित्र तुमचेच असते. विठाला विठाला. ते म्हणलं मला आसरा लागले आता, आणि म्हणलं कुठाल्या? आमच्याच इरीवरल्या. म्हणलं ईर कोण पाळली? ते म्हणलं मीच पाळली. मग आसरा मानल्या कोणी? ते म्हणलं मीच. आणि तो मानलेले तुला लागत असतात का? काय चौरे ते आश्रयमध्ये. तू आज दगड उचलले, तू आज शेंदूर लावला, तू आज बशिल्या. पुन्हा मिस्त्री म्हणला इथं सिमेंट कालवायचं, पुन्हा आसरा उचलल्या. पुन्हा तिथं वाळूचा ढिगल लागला, तिथं टोपल्यात भरून पुन्हा उचलल्या, आणि मग पाठथराला चिटकिल्या. त्याला या बाया म्हणतात गुपित आसरा. गुपित काय? यायला बी कोण गुरु भेटला काय माहीत. त्याचं नाव सांगा, त्याला नदीत आणतो. विठाला दम नाही कीर्तनाला, दम नाही भागवताला, दम नाही रामायणाला. आता शिवपुराणं बी आपल्या महाराष्ट्रात भरपूर चालले, तर काय पाच काम नाही, पण गुण नाही तुम्हाला. तुम्ही कुठं ज्ञानोबर आहे तुकोबर आहेच ऐकत. बम दवाखाने भरले दसरा झाल्यावर, 9 दिवस येईन उपास धरले. साबुदाणा खाय, भगरीचा भात खाय, भगरीच्या दशमी संग भेंडर खाय. हा देवी मेंढी आहे का भेंडर खाला? काही सोंग बाबा. काय 9 दिवस चपला घालीत नाही. सोयाबीन कापायला गेली द्वारका तू तशी. मी आमच्या इथली सांगायलो, इथे येऊन मला काय घेणं? फुकट कळण शेंडी वळवळ आहे का नाही?
हो, हेमोग्लोबिन कमी झालं, आमकं कमी झालं, तमकं कमी झालं. कोण सांगितले माय तुम्हाला असे उपास? आणि देवी जर उपासन भेटली असती तर मी ह्या नवरात्रापासून पुढच्या नवरात्रापासून नुसत्या काजूवरच राहिलो असतो ना. हा, माय इथं तीन घागरीच पाठिल्या असत्या सोन्याच्या. ऐका नाही, उपासन देव भेटत नसतो माझ्या माईनो, त्याच्यासाठी चांगलं वागावं लागतं. बायकावर दगड टाकल्यावर तुम्हाला लय खसखस पिकली, आणि तुमच्यात का कमी शेंदाडे आहेत का कडू जहर? हा, तुमच्यातले पण काय काय 9 दिवस जगदंब. हो, जगदंब म्हणलं. वा, काय जगदंब, तुळजापूरच्या देवीनं जन्माला आणला हो जगदंब. वा वा वा. 9 दिवस पलंगावर बसत नाही, बाजावर बसत नाही, गादीवर बसत नाही, 9 दिवस भाकर खात नाही, साबुदानावर टप्पू, आणि दसरा झाला की घोरपडी धरी तू. महाराज, या सोंगाचा परमार्थ करणाऱ्या लोकांना आणि ज्या देवांना सोंग आवडत आहे ते देव तुकोबारायला आवडत नाहीत. विठाला विठाला माझ्या माईंनो, सज्जनांनो, आपण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या राज्यातली लोक आहोत. आपण पाखंड्यांना मानायचं नाही, भोंदू महाराजांना सुद्धा मानायचं नाही. आईशे कैशे झाले भोंदू, कर्म करोनी मनती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. हा, संत कैकाडी महाराजांसारखे संत झाले सद्गुरू गाडगे महाराज, संत दुनियादास महाराज. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. देवाच्या नावाखाली मठासाठी पट्टी, जमलेल्या पट्टीवर चाले हातभटी. बुवा रंगाने दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. लेकराला स्वप्नी झाली वैदाची दोरी, दारूची शिशी आणलंय आहे चोरी. कोंबड्याचा जीव गेला करीची वचीव, निर्दयी माणसाला कशी नाही किव, निर्दयी माणसाला कशी नाही किव. बुवा रंगानं दिसतो बगळा, बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. बुवा रंगानं दिसतो बगळा, याचा पंथच लय आशे वेगळा. या बुवा बाजी भंगिऱ्या महाराजाच्या पण नादी लागायचं नाही. पवित्र डोकं चांगल्या महाराजांच्या पायावर टेकायचं. चांगल्या, ज्यानं पाप केलंय अशा महाराजाच्या पायावर जर तुम्ही डोकं ठेवलं तर त्याचं पाप तुमच्या अंगात येतंय. म्हणून नाही नालायकाचं दर्शन घ्यायचं. पाणी पिना छान के, गुरु करना पछान के. पाणी गाळून प्या, आजार होणार नाही. आणि महाराज आचरण शुद्ध पहा, तुमचं जीवन उजळण. आचरण भ्रष्ट महाराज कोट्याधीश जरी असल तरी त्याच्या संगतीत तुम्हाला जळावे लागेल. विठाला विठाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देवा मला कोण्याही देवाचा दास करू नकोस, मला दास फक्त तुमचा व्हायचंय. प्रश्न केला, असं माझ्याकडं काय आहे? तुम्ही जेवढी लोक इथं बसलेली मला आशीर्वाद देताल तेवढा गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल की पंढरपुरातल्या मालकाचा दास का व्हायचं. आध्यात्मिक क्षेत्रातल्या वारकरी संप्रदायातल्या बऱ्यापैकी लोकांना गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींचं नाव पाठ असेल. गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर, प्रचंड विद्वान व्यक्ती. ज्ञानोबाराय आपण पाहू शकत नाहीत, पण ज्ञानोबाराय पाहाचे ज्ञानेश्वरीत. तुकोबाराय पाहू शकत नाहीत, तुकोबाराय पाहाचे गाथ्यात. नाथबाबा पाहू शकत नाहीत, ते बघायचे नाथ भागवतात. पण ज्ञानोबारायच्या नंतर, तुकोबारायच्या नंतर, निळोबारायच्या नंतर जर कोण ज्ञानाचा सूर्य असेल ते रंगनाथ गुरुजी परभणीकर होते. आणि रंगनाथ गुरुजींचे वंशज रानोबा नावाची एक व्यक्ती महिन्याचे पंढरपूरचे वारकरी होते. का पंढरपुरातल्या मालकाचा दास वाचे याचं कारण सांगतो.
आणि देवानं सुद्धा तुकोबारायला विचारलं, तुम्हाला माझाच दास का? या शब्दाचा अर्थ नौकर. माझाच कशा करता दास व्हायचे? तर त्याचं उत्तर ऐका पुढे. ते पंढरपूरचे महिन्याचे वारकरी होते. दशमीला सकाळी पंढरीला जायचे, स्नान करायचे. एकादशीच्या दिवशी स्नान, नगर प्रदक्षिणा, कळसाचं दर्शन. त्या काळात गर्दी नसल्यामुळे देवाचंही दर्शन व्हायचं. आणि द्वादशी सोडायच्या नंतर दुपारच्या नंतर रानोबा महाराज गावाकडं निघायचे. पंढरपूरची वारी करून 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 रानोबा महाराजांचे पाय वाकले. पाय असे पाय झाले, पंजे जवळ आले आणि गुडघे बाहेर गेले. तर रानोबा महाराजाचे चालता चालता घोटे घासत होते, घोटे, इतके पाय वाकले. काय वाऱ्या करीत होते महाराज लोक. आता एकच दिवस वारीत जातो, सेल्फी काढतो आणि सगळ्याला व्हॉट्सअपला दाखवतो, मग वारीत गेलो, आणि तिथून आल्यावर पुन्हा इकडं पाखरं हानी तू. देवाच्या का गोळ्या संपल्यात का? देवाचे का डोळे बंद झालेत? किती नाटकं आमच्याकडे, किती नाटकं. ही लोक नाटकी नव्हती महाराज. पाय वाकले, पाय वारी करू करू. आणि फार दिवस वारी करत असताना शरीर थकलं आणि एके दिवशी घरच्या लोकांनी सांगितलं, पुरे झाली आता, नकोय वारी, तुम्हाला चालता येत नाही, तुमचे पायाचे घोटे असे घासतात, त्याला जखमा झाल्या आता. तर त्यांनी सांगितलं, वारीला जातो म्हणून पाय घासतेत, वारीला जातो म्हणून पाय वाकलेत, वारीला जातो म्हणून जखमा झाल्यात, आणि घरी जर झोपलो तर सोनं होईन का? पायी निष्ठावंत लोकांची भाषा असते. सोनं होईन का माया शरीराचं? घरचे लोकांनी बोलणं बंद केलं आणि रानोबा महाराज वारी करतच होते. एकदा पंढरपूरहून परत गावाकडं निघाले. सोनपेठ गाव होतं त्यांचं, परभणी जिल्ह्यातलं सोनपेठ. आणि ते निघाले परत एका गावात असंच मंदिर. त्या काळात आता इतकी मोठी मंदिरं नव्हती, आता बऱ्यापैकी सुकाळ असल्यामुळे मंदिरं वगैरे सभागृह मोठी मोठी झालेली आहेत. राजकीय लोकांचं सुद्धा योगदान त्याच्यात आहे. आणि मग छोटी छोटी मंदिरं होती त्या काळात. एका मारुतीरायाच्या मंदिरामध्ये रानोबा महाराजांचा मुक्काम. वळकट टाकली, भोपळा भरून आणला, खुंटीला अडकवला, भजन केलं. आणि भजन आटपल्याच्या नंतर मधुकरी मागितली. मधुकरीमध्ये 1-1.5 भाकरी आली असेल, चतकोर तुकडा देत होते. त्या काळात एवढी जेवारी नव्हती ना, बंदी भाकरी द्यायला फार अडचणी होत्या. अहो, काही लोकायला जेवायलाच एकदा होतं. असं जर जीनच्या पॅन्टीवाल्याला सांगितलं तर ते म्हणतील गिरगावच्या बाळूच्या गोळ्या संपल्यात, याला हॉस्पिटलमध्ये न्या म्हणतील. आता इतका अन्नाचा सुकाळ, आता सुकाळ झालाय. इथं बसलेल्या कोण्याही तरुणांनी 60-70 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारा, भाकरीचा दुष्काळ किती होता. शेतात भाकरी नेल्याच्या नंतर डबे तर नव्हतेच ना, टिफिन नव्हते, पालवात गाळणं म्हणायचे, पालव म्हणायचे, त्याच्यात बांधून. तर भाकरी खाल्ल्याच्या नंतर जो कुस्कूर पडतो का, ते असा करून हातावर घेऊन खात होते. आता इतके उतू आले. संध्याकाळी खिचडीचं कुकर शिजवलं आणि संध्याकाळी नाही खाल्लं की पहाटे पालथं केलं. हो, असंच जर करत राहताल तर 2050 अन्नाचा दुष्काळ येणार आहे. हो, मी काही शाप देत नाही आणि माझं थोडंच लागणार आहे कोणाला, पण तज्ज्ञाचं वाक्य सांगतोय, अन्नाची जी नासाडी करते त्या लोकांना त्याचा पश्चाताप होईल, ते पाप फेडावं लागेल. महाराष्ट्रात शक्यतो ते होणार नाही, कारण आपल्याकडे अन्नाला देव समजून खाणारी माणसं आहेत. मोठ्या मोठ्या लग्नामध्ये असे कवटं फेकून दिल्यासारखे गुलाबजामुन, आपल्याला शुगर आहे, घेतो कशाला सुंबळ्या? नाही म्हणले मी गोड खातच नाही. मग तू बैल आहे का घ्यायला? बैलाला कळत नाही किती वैरण टाका, ते नाही म्हणतच नाही. आपण माणसं आहेत ना, लागेल तितकं घेतलं पाहिजे. फार दुष्काळ होता. माझ्या लहानपणी एक तलावाचं काम चालू होतं, पाझर तलावाचं. सोमवारचा दिवस होता आणि त्या बाईल सोमवार होता आणि सोमवारी पगार वाटायचे 8 दिवसाची, वर्षल यायला. त्याचं नाव त्याला वर्षल म्हणायचे. शासनाचा माणूस येत होता जिल्हा परिषदचा, आणि ते वर्षलना अशी यादी काढी, चला अमक्या बाई, तमकेराव वगैरे वगैरे. तर ती बाई आली आणि त्या बाईच्या अशा वटीत आंबाड्या भाजल्या होत्या, आंबाड्या.
आंबाड्या नाही कळायच्या जीनच्या पॅन्टीवाल्याला. तुमच्यासाठी काळ गोड आलाय राजू हो. आंबाड्या मीठ लावून भाजलेल्या होत्या आणि ती बाई रांगेला लागून आंबाड्या खात होती. तो वर्षलनं जवळ आल्या विचारलं, बाई काय खाल्या? काही नाही साहेब, सोमवार सोडायले. तर वर्षल म्हणले, बाई सोमवार भाकरी नाही, पोळी नाही, भाजी नाही, भाकरीसाठी ज्वारीच नाही, तर भाकरी खाऊ कशाच्या? आणि मग तुम्ही रांगेला लागल्यावर कसं काय आंबाड्या खाल्या? अजून माझी अर्धी बरास खांदायची राहिली आणि मुकदमानं सगळ्या बराशीचं माप दिलंय, पाप नकोय म्हणून हा टाईम तिथं बसून आंबाड्या खाण्यापेक्षा रांगेला लागून आंबाड्या खाले आणि उरलेल्या टायमात बरास खाले. वर्षलचे डोळे भरून आलते, डोळे भरून. एका बाईला 2 नायब तहसीलदार पोरं झाले, आता रिटायर आहेत ते पोरं, नायब तहसीलदार. त्या बाईला भेटलो मी, म्हणलं बाई त्या काळात पोरं कसे तहसीलदार केले? बाईनं सांगितलं, महाराज दोन्ही बाळंतपणाच्या वेळेस बाळंतीन झाल्यावर भाकरी खालाच नव्हती. तांदूळ कुंदऱ्याची भाजी शिजिली, त्याच्यात मिठाचा खडा टाकला, अशी पिळली आणि ते भाजीचे पिळे खाल्ले आणि त्या भाजीचं दूध येत होतं आणि या दोन्ही लेकराला पाजित होते आणि त्या भाजीच्या दुधावर हे पोरं शिकले आणि मग हे नायब तहसीलदार झाले. ह्या परिस्थित्या फक्त जुन्या लोकांना माहीत आता. ह्या पटक्यावाल्यांना, टोप्यावाल्यांना, माझ्या वयातल्यांना काय माहिती आहे? ते म्हणतील याच्या गोळ्या संपल्या, ते काही पण सांगायले. विचारा मागच्या लोकांना किती परिस्थित्या नाजूक होत्या. चतकोर भाकरी दिली असेल मधुकरीमध्ये आणि मग ती आणली, थकून गेलेले होते, अर्धी भाकरी खाल्ली, झोपले. रात्रीच्या 1 वाजता एक व्यक्ती मंदिरात आला. जन्मोजन्मी तुझा दास, तुकोबाराय विटेवरच्या मालकाचा दासत्व का मागतात, त्याचा पुरावा आहे का? आणि मग ती 1 वाजता रात्री व्यक्ती आली आणि ती आल्याच्या नंतर रानोबा महाराजांच्या अंथरुणाला असं पायाला स्पर्श केला. कोण आपण? मी वाटसरू आहे. मारुतीरायाच्या मंदिरात दिव्याची वात होती, छोटीशी बारीकसा दिवा. त्या मिनमिन त्या दिव्याच्या प्रकाशात रानोबा महाराजांनी पुढच्या व्यक्तीला पाहिलं, प्रणाम केला. आपण वाटसरू एवढ्या रात्री चालत आलोय? बरं, मुक्काम इथंच करायचा. पण रानोबा महाराजाने विचारलं, चालत आले म्हणजे जेवण? काही नाही, पिशवीतली मागितलेली अर्धी उरलेली मधुकरी देऊन टाकली. त्या व्यक्तीनं ती मधुकरी खाल्ली. कळेल तुम्हाला ती व्यक्ती कोण होती. तर ती मधुकरी खाल्ली, तृप्तीचा ढेकर दिला, वळकटी बाजूला टाकली आणि त्या वाटसरून रानोबा नावाच्या वारकरी म्हणजे श्रीमंत श्री ज्ञानसूर्य गुरुवर्य रंगनाथ गुरुजीच्या वंशातली व्यक्ती होती ती वारकरी. आणि त्या वाटसरूनं सांगितलं, तुम्ही दिलेल्या भाकरीमुळं तृप्तीचा ढेकर झालाय, आता मला झोप लागल. मी काय करतो, मी तुमचे 10-5 मिनटं पाय दाबतो. वारकरी कोणाला म्हणायचं? त्या रानोबा नावाच्या वारकऱ्यानं सांगितलं, दादा मी आता 4थ्या आश्रमात आहे रे, मी 4थ्या आश्रमात आहे. आणि ज्या दिवशी 4था आश्रम स्वीकारला त्या दिवशी बायकोला पाणी टाकायचं बंद झालं आंघोळीला. 4थ्या आश्रमात प्रवेश केला त्या दिवसपासून आंघोळीला बायकोला पाणी टाकू देत नाही. बायकोला आंघोळीला पाणी टाकू देत नाही तर तुला हातपाय कसे दाबू देईल? ही वारकऱ्यांची निष्ठा आहे. हे निष्ठावंत वारकरी लोक इतके तात्विक असतात, एवढे सात्विक असतात, एवढे अधिकारी असतात आणि त्यांना वारकरी म्हणायचं. त्यांच्यामुळं संप्रदाय चालू आहे. आमच्यासारख्या टपराच्या गाडीत बसून इकडं तिकडं फिरणाऱ्याच्या हातात संप्रदाय नाही. जे निष्ठेनं वागतात त्यांच्यामुळं संप्रदाय. विठ्ठला नाही करू देत म्हणे, मी तुम्हाला माझे पायाची सेवा, पाय दाबू देत नाही. पण अंथरून बाजूला सरकल्याच्या नंतर रानोबा महाराजाच्या पायाला जखमा झालत्या, जखमा. वाटसरूनं सांगितलं, वारकरी बाबा तुम्ही पायी चालतात, तुमच्या पायाला जखमा आहे आता? हो म्हणे, मी परिस्थिती नाजूक होती, बूटसुद्धा भेटत नव्हता. आणि ते म्हणले पैसे नसल्यामुळं बूट भेटत नाही म्हणून मी ठरिलं आपल्याला बूट घ्यायला पैसेच नाहीत ना, मग बिना बुटाचीच वारी करायची. इतकी शिस्तता. तर त्या वाटसरून सांगितलं, पायाला खडे टोचत असतील, वाळलेल्या काड्या टोचत असत्याल, किती तुम्हाला त्रास आहे? असू द्या, मालक निभून नेतोय.
तर त्या वाटसरून सांगितलं माझ्याकडे एक औषध आहे आणि ते औषध तुमच्या तळपायाला लावलं की तुमच्या जखमा राहत्यात, मी लावू का? तर रानोबा नावाच्या वारकरी बाबानं सांगितलं माझ्या हातावर औषध द्या, मी माझ्या हातानं तळपायाला लावतो, तुमच्यासारख्या वाटसरूचे पाय माझ्या तळपायाला कशाला, कुठेही पाय पडतेत नकोय. तर त्या वाटसरून सांगितलं महाराज हे औषध किती बाऱ्या पुढे घासायचं, किती बाऱ्या मागं घासायचं, किती दाबून पाय घासायचा, किती प्रमाणात लावायचं तुम्हाला कळणार नाही, मला कळतंय. ते वाटसरू नव्हता, तो पंढरपुरातला मालक होता, तो पंढरीतला मालक होता. आणि मग नाईलाजानं रानोबा महाराजांना पाय समोर करावा लागला आणि त्या वाटसरूनं ते औषधी त्यांच्या पायाला लावली. हे निमित्त मात्र कृपा कटाक्षे नाळीले. तिथं काय औषधाची गरज आहे का? पाहिल्याबरोबर जखमा दुरुस्त झाल्या. पण महाराज ते रानोबा महाराज होते, त्याने विचार केला या व्यक्तीचा हात लागल्याबरोबर जखम नीट होती, त्या अर्थी माणूस नाही, माणूस नाही. हात धरला, सांगितलं दादा, वाटसरू दादा, मी जीवनभर पंढरपुरातल्या मालकाची वारी केली, तुम्हाला या वारकऱ्याची शपथ आहे, आपण खरं कोण आहेत सांगा ना, सांगा ना कोण आहेत. रूप प्रगट झालं, चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली आणि मालकाच्या पायावर दंडोत घातला. तेव्हा तुमच्या या हाताने माझ्या तळपायाला औषध लावलं. भगवान रडू लागले. काय सांगितलं भगवंतानं रानोबा महाराजाला? रानोबा महाराज, तुमच्या या निष्ठेच्या वारीचं कर्ज माझ्या डोक्यावर झालंय. देव सुद्धा ऋणी होताच तो कर्जाने. ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, धनी दलावणी तो धनी दलावणी जो धनी दलावणी जो धनी दलावणी ब्रह्मांडाचा धनी संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, तो संती केला ऋणी, ब्रह्मांडाचा धनी संती केला ऋणी, संती केला ऋणी, संती केला ऋणी. महाराज या निखळ सेवेचं पुण्य, या पुण्याचं कर्ज देवाच्या डोक्यावर होतं. तो संती केला ऋणी. पाय दुरुस्त झाले. विटेवरच्या मालकाने रानोबा नावाच्या वारकऱ्याला एकांतात, साक्षीला फक्त एक वारकरी, त्या वारकऱ्याचं नाव आहे मारुतीराय. विश्वातला 1 नंबरचा वारकरी. मारुतीराय सारखे वारकरी कोणी झाले नाही आणि ते वारकरी सानिध्यात होते. विटेवरच्या मालकानं सांगितलं रानोबा महाराज, आता चलण्यासाठी तळपायाचा त्रास संपला, पण पाय वाकलेले सरळ करू का? तुमचे पाय सरळ करू का वाकलेले? रानोबा महाराज देवाला म्हणतात, देवा पाय काय सरळ करशील तू? मी जर तुला मागितलं तर मला तू 20 वर्षाचा तरुण करशील. आणि काय देवाला अशक्य आहे? रानोबा महाराजाला 20 वर्षाचा तरुण केलं असतं, तरुण. पण देवा जे घिन्ने नको रे देवा, माझे तळपाय नीट केलेस एवढं पुरे झालं. वाकलेले पाय जर सरळ केलेस तर मराठवाड्यातले लोक तुझ्या पाया पडायला येणार नाहीत, माझ्याच पडतील. हा, म्हणून अवडंबर नको म्हणणारी खरी वारकरी असते. हे अंगाला पसारा चिटकून घेत नाहीत, हे खरी वारकरी आहेत. देवा मी एवढे माझे पाय वाकले ते तुझ्या वारीनं, जर माझे पाय सरळ झाले तर लोक म्हणतील हाच देव आहे, आपण याच्याच पाय पडावं. देवा मला देव हाच नाही, मला तुझा दास व्हायचंय. दृष्टांत संपला. राजे हो, नित्यानं वारी करणाऱ्या वारकऱ्याची सेवा पंढरपुरातला मालक करतो.
वारकऱ्यांची सेवा पंढरपुरातला मालक करतो, वारकऱ्याची चर्या पंढरपुरातला मालक करतो, वारकऱ्याच्या पायाच्या जखमा पंढरपुरातला मालक दुरुस्त करतो, त्याच्यावरची संकट पंढरपुरातला मालक दुरुस्त करतो. याचा व्यासंग तुकोबारायच्या अंतःकरणात होता. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जो देव वारकऱ्याच्या सेवेत आहे आपण त्या देवाचं दास्यत्व करायचं, बाकीच्यांचं नकोय. म्हणून मालक पाहिजे हेची व्हावी माझी आस, 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 हेची व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, जन्मा जन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मा जन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी, 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 पंढरीचा वार करी. इतका भक्तासाठी खाली येतो याच्याकरता देवा मला तुझा दास व्हायचे. पुन्हा एक प्रकरण ऐका. चोखोबारायच्या मंडळीला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. आपले शब्द शिका. किमान महाराष्ट्रातल्या लोकांनी तरी आपल्या शब्दाची जोपासना करा. अभिजात भाषा कोणती असेल तर मराठी भाषा आहे. बापू, मराठी भाषा जर जिवंत नाही राहिली तर कीर्तन कोण्या भाषेत करणार आहेत? म्हणून भजन कोण्या भाषेत करताल? मराठी भाषा सर्व भाषांची राणी आहे, सर्व भाषांची मालकीण आहे, बॉस आहे सर्व भाषांची. एवढी मराठी भाषा. प्रसूती शब्द शिकलेल्या मुलींना प्रसूती कळत नाही, डिलेवरी पटकन कळती. तेव्हा माईक हातात आलं की इतका धर्मावर बोलतो जसा धर्म याच्या बापानं सुरू केलता. आणि धर्माची जोपासना करीत नाही सुमळ्या. नुसती टेक धर्म सांगायची नुसती माईकवर. प्रसूती म्हणजे बाळांतपण. प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. घरी कोणी नव्हतं. सासूबाई अगोदर जात राहिल्या. सासरे बुवा गेले. त्या बाईच्या सासऱ्याचं नाव पण रानोबाच होतं. माझ्या वाचनात 14 रानोबा आले, 14. त्याच्यापैकी एक रानोबांचं चरित्र सांगितलं आणि दुसरे रानोबा होते चोखोबारायचे वडील. हे एक रानोबा. पुन्हा कधी अजून तिसऱ्या रानोबांचं नाव सांगेल. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. म्हणून असे डॉक्टर लिहून देते, ही दुपारी घ्या, ही सकाळी घ्या, ही संध्याकाळी घ्या. हे 2 रानोबा लक्षात ठेवा. कोणी नाही घरी. मालक बहिणीला आणायला गेले आणि प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. माझ्या माईनं सोयराबाईला राहायला झोपडं होतं. लांब कशाला सांगायचं. जो 35 वर्षाचा कोणी मुलगा असेल त्याला
25 वर्षाचं कळतंय, 10 वर्षाच्या पोराला मागचं कळत असतंय, तर 35 वर्षाच्या मुलाला 25 वर्षाचा काळ कळतोय. तर 25 वर्षापूर्वी तुमच्या सोने गावात किती लोकांना मोठे घरं होते हे 35 वर्षाच्या मुलाला कळतंय. किती आता घरं भरगच्च झाले असतील, मोठी झाली असतील, भाग सोडून द्या. तर 50 वर्षापूर्वी किती निवारा असेल लोकांना याचा विचार करा. पावसाळ्याच्या दिवसात दिवसभर काम करून आलेली बाई, काम करून आलेला पुरुष, त्याच्या पाठीचा कणा तयाच्या पाठी इतका गरम होत होता. पण तशी चुलीपशी जे मिळेल ते तुकडा खाणे आणि पोतडं पसरून झोपी जाणे इतकी परिस्थिती नाजूक होती. तर 700 वर्षापूर्वी घरं कशी असतील? चोखोबारायचा, नामदेवरायचा, माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचा काळ 700 वर्षापूर्वीचा काळ आहे. काय भीषण काळ असेल. एका झोपड्यात राहणारी बाई पंढरपुरातल्या मालकाचं दास्यत्व का करायचं? आपुला तो एक देव करून घ्यावा. भंगिऱ्या देवायच्या नका पाया पड जाऊ. हा आपले घर पेटतेन खालून. काय ते देव देणार आहेत तुम्हाला? काही काय देवायला बोकडे पाहिजे. बोकड्या किती हरामखोरे माहिती आहे का तुम्हाला? शेतकरी आहेत ना तुम्ही सगळे. मी कीर्तनकार जर असेल तर आधी शेतकरी आणि मग कीर्तनकार. हो, आधी कीर्तनकार नाही, आधी शेतकरी. मी संतांपेक्षा देवापेक्षा जास्त शेतीला मानतो. आधी शेती, मग संत आणि मग देव. शेतीच्या नंतर देव नाही. संत नसते तर देव कळायला नसते ना. देव कळायला नसते. मग देव कळून दाखवायची ताकद संतात आहे. म्हणून शेतीच्या नंतर संत. एक जण म्हणाला संताला आधी मानणं नाही. भाकरीच पोटात नसल्यावर संत कळत आहेत का? दाखवा बरं 10 दिवसाचा उपवासी बसवाबर कीर्तनात. त्याला मना वाटतं का रामकृष्णारी? कसं शक्य आहे? अन्नमय प्राण आहे. त्या काळ्या मातीतून निर्माण झालेले मोती आपल्याला प्राण देतात, त्राण देतात. गोड अशा प्रकारची शक्ती देतात, स्फूर्ती देतात, ऊर्जा देतात. म्हणून आपल्याला संत कळतेत. म्हणून ज्याच्या नावानं ईदभर सातबारा असेल तो महाराष्ट्रातला राजा असेल. या वरी बसलेल्या पॅन्टीवाल्याला सांगतो, आपल्या बाप दाद्यांनी काबाड कष्ट करून आपल्याला सातबारा ठुल्यात. त्या सातबारा सांभाळा. कोणतं शासन आलं तर सगळ्याला नोकरी द्यायला का त्याची जागिरी आहे का? 500 कलेक्टर झाले तर एका तालुक्यात किती कलेक्टर असतील? आमचं पोराला शाळा पुढं वडीतीन, मागं दप्तर वडीत आहे. इतकं त्याचं दप्तर जड आहे तरी कोणता प्रश्न विचारला तर सांगत आहे. मी म्हणलं मग तुझ्यासारखे सगळेच विद्यार्थी हुशार झाले आणि कलेक्टर झाले तर शासन नोकऱ्या तरी किती लोकांना देईल? त्याला म्हणलं हे तर शिक, पण म्या कमिलेल्या जमिनीत बी कवा काय पेरी तिथे ध्यानात ठुई. हो, नाही तर शिकून शिकून घरी बसशील आणि मसळ दारात बांधलेली, गाय दारात बांधलेली. गडी मेवणीच्या पोराच्या लग्नाला गेला. गडी मेवणीच्या पोराच्या लग्नाला गेला आणि आमचं पोरग वघाराकडं पाहलंय, वासराकडं पाहलंय. वासराला सोडता येणं म्हणून गाईला पेता येणं, वघाराला सोडलं नाही म्हणून म्हशीला पेता येणं, आणि याला धार काढता येणं म्हणून दूध पेता येणं. आमच्या पोराला सांगितलं वघारात आणि वासरात तू काय फरक आहे मग? त्याच्यामुळं शिकता शिकता हे बी ध्यानात ठेवी. विठाला सगळं शिकत होते आपली बापदादे. आपलं जुनं सोडायचं नाही. चला काय सांगू लागलो बापू. सोयराबाई, हो जमिनीवर प्रेम करा राजू. हो, आपल्या बापदाद्यांनी जमिनी सांभाळल्यात, त्या मायबापाला सांभाळा. आपण त्याच्यातले मोती खातो. एक सून म्हणली, बाई काय केलं माया सासऱ्यानं? म्या म्हणलं अंतिके, हो त्या सासऱ्यानं जर जमीन इकून म्हातारी गोव्याला नेली असती ना तर तुला मुंबईला गटार उपसायला जावं लागलं असतं. चतुरे जरा हिशाबात बोल. गोळ्या संपल्यात का तुया? टकटक दिसायल्यात दोघी जणी. सासूला वाईट बोलणारे तुम्ही उभे राहा दोघी जणी. इकडच्या तिघी जणी उभे राहा पटकन. मी नाव घेणार आहे. उभे राहा बाई. त्या वरच्या दोघी उभे राहा. मरायची एखादी काल्याच्या आधीच. राहू दे, आजच्या दिवस माफ करतो. विठाला विठाला. म्हणत्याने हो मेला
मलाच कशाला आमच्यावर बॉम्ब टाकी तू घामपूस आहे बाई घामपूस मला काही कळत नाही सासूल खराब बोलतात लगेच 7-8 जणी ओळखू आल्या कपाळ ओले झाले ना घामान त्याचे त्याला वाटलं याला खरंच कळतं का नाही विठाला विठाला काळ्या मातीवर प्रेम करायचं चला घरी कोणी नव्हतं झोपड्यात राहणारी माऊली प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या राजे हो इथं बसलेल्या इथून गेल्या आपल्या आजीला विचारा कोणाची पंजी असेल आपल्या आईला विचारा माय प्रसूतीच्या वेदना काय असतात माईच्या डोळ्यातून पाणी येईन आणि पोराला सांगन बाळा तुला जन्म देत असताना हजारो इंचू चावतेत इतक्या वेदना मला झालत्या तेव्हा तू जन्माला आलास त्यावेळेला तू जन्माला आलास बाळा बाळा मी खाल्लेल्या भाकरीचं रक्त झालं आणि त्या रक्ताचं दूध झालं आणि ते दूध मी तुला पाजलंय बाळा त्याच्यापासून तू मोठा झालो 5 मिनिटं आईला बसून उद्या विचारा कळेल प्रसूतीच्या वेदना काय असतील किती वेदना असतील त्या सोयराबाईला एकटी होती जवळ कोणीच नव्हतं धावा केला मायबापा जगन्निवासा धाव रे प्रभू जगाचा बाप विटेवरनं खाली उतरला खाली उतरून भारदस्त फेटा बांधला हो पांढरे शुभ्र कपडे आकड्याची काठी आहे कुरकुर वाजणारा बूट आहे आणि चोखोबारायच्या दारात आवाज दिला चोखा थोड्याशा वेदना होत्या असा आहे वेदना चालत चालत जन्मोजन्मी तुझा दासा विटेवरच्या मालकाचा तुकोबाराय का दास होतात याच्यावर सांगतोय आपलं कडवं बाजूला सरकू नका याच्यावर सांगतोय तुम्हाला कडव्यावर चालत गेल्या झोपड्याला दरुजा नसतो महाराज ताटवा असतो ताटवा बुवा ते ताटवा उघडा पाहिलं तर भारदस्त माणूस आहे जी मायबाप जी म्हणण्याची पद्धत होती मोठ्या लोकांना जी मायबाप जी बाई चोखोबा कुठे आहेत मालक बहिणीच्या गावी गेलेत बर 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 घरी नाहीत मालक आमचे ठीक आहे ताटवा लावून घेतला इतक्या वेदना असह्य झाल्या इतक्या वेदना अंतःकरणातून असा भाव जागा झाला देवा धाव रे देवा धाव रे देवा धाव देवानं पुन्हा रूप दुसऱ्या माणसाचं घेतलं आणि आवाज दिलं चोखा ओ चोखा आता चालता येत नव्हतं गुडघ्यानं रांगत रांगत तिथपर्यंत गेल्या आणि ताटवा काढा मालक दादा मायबाप मालक घरी नाहीत महाराज ताटवा लावून घेतला आणि देव चोखोबारायच्या झोपड्याच्या बाजूला बोरीचं झाड होतं त्या बोरीच्या झाडाच्या बुंथ्याला हात दिला आणि भगवान रडू लागले हाक मला मारते आणि मी जवळ गेल्याच्या नंतर मालक घरी नाही म्हणते हे काय प्रकार आहे हिचा देवाच्या नंतर लक्षात आलं देव चतुर बापू नंतर लक्षात आलं देवाच्या हाक मला मारते पण हिला गरज कोणाची आहे एका बाईची गरज आहे बाळांत पण ज्या स्त्रीचं होतंय तिला कोणाची गरज असते एका सुविनीची एका दावीची आपल्या एका बाईची गरज असते आणि हाका मला मारते पण मी माणसाच्या रूपात जातोय याच्याकरता ती मला मालक घरी नाही म्हणतेत आणि भगवान तिसऱ्यांदा चौथ्यांदा मग बाईचं रूप घेतलं चोखोबाची बहीण चोखोबाची बहीण सारा सरदार चोखोबाची बहीण सारा
दार वहिनी उघडा दार हा कामारी चकोबाची बहिणा झाला सारंगार चकोबाची बहिणा झाला सारंगार वहिनी उघडार वहिनी उघडार चकोबाची बहिणा चकोबाची बहिणा झाला सारंगार लुगडं नेसलं देवानं, कपाळ भरून कुंकू लावलं. माणूस असून तुम्ही बाई असून थोडंसं लाई जा. थोडंसं म्हणजे पुढच्याला कळावा मालक जिवंत आहेत असं इतकं लाई जा. जाऊ द्या टिकली का लावीनत, आमच्या लावायला तर तुमच्या घरावर कशाला दगड टाकावं, पण दिसल अशी लाई जा. टिकली का लाईनत पण इथं लाईत असते, तिथं लावायली. वरी का कोंबडी बसवायची गांडे घोळायला. किती कीर्तन, किती भागवत, किती रामायण, किती सप्ते, किती महाराजायला मोठाले पाकिट. ते महाराज श्रीमंत करायचे आणि तुम्ही असेच उपरनं झटकिलं की निघले आपोआपल्या कामाला. मग बलवायचीच कशाला हे मुडदे गावात, काहीतरी त्याच्याकडून घ्यायचं. लाई जा. तांबुळ्याची बाई कुखुई किती. तांबुळी कोण असते? मुसलमान. आणि आतारी वगैरे काय ऐकते ते कुंकू ऐकतेत. त्याच्यात कुंकू लाईतेत का? नाही. इतकं तर अंगाला लागू देत नाही. आणि ही किती काय कुंकू का लागू देत नाही? त्यांच्यात लाईत नाहीत आणि आपल्यात लाईत असून लाईत नाहीत. मग मला असं वाटतंय आपण तांबुळी नाहीत आणि आपण हिंदूच्या नाहीत. हाय का नाही? आपण कोण्या तरी डब्यात बसावं ना, हाय का नाही? कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे वर, म्हणे मी आहे वर, म्हणे मी आहे वर. कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे ब्रीद आहे माझ्या माईंनो, ब्रीद आहे, ब्रीद आहे. परंपरा आहे आपली, परंपरा. बांगड्या घातल्या पाहिजे. जास्त नका घालू जुन्या बायकासारख्या. याच्यात दोन, याच्यात दोन, 4 तासानं बांगड्या घालल्या पाहिजे. एक जण म्हणला महाराज बांगड्या गण बायकोल घाला म्हणतो पण ती घालीच ना, काय करावं? म्हणलं मला घाल मग. हो ना, तू या ऐकीनं बायला मग मला घाल तू काय. मूर्खपणा आहे ना, आहे का नाही? घालायला पाहिजे, बांगडी घातली पाहिजे. टिकली का लाईन तर आता माही पण टिकलीत लाईती. पण मी सांगत असतो लोकायला कळाव बाळू आहे अशी दिसती लाई जाय नका. इतका नाही इचकाल्याला बाजार महा. तुम्हाला राग येईन म्हणून माझ्या बायकोवर घेतलंय, पण सगळं तुमच्या बायकायचं दळायलो हे ध्यानात ठेवा. हो, शहाणे को एक बात, हाय का नाही? त्याला वाटलं याचाच इचकाल्याला बाजार आहे का? हां, ते नका डोक्यातलं. मी तर रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो अंगाल काव लावून जय बम बम बोले. लाईट हो, आणि सतत टिकलीवर ध्यान ठोत जा आहे का म्हणून. आमचे सासरे आजारी पडले एकदा, या असं मला का नाही पाणी देता देता गवत उपटायचा नाद आहे म्हणून लांबत बघा कीर्तन. आमचे सासरे बिमार पडले, मग भेटायला गेलो. पोरायची मायन मी, पोरायची माय म्हणजे माझी बायको. हे पोरं म्हणते ने कोणाला म्हणायले उगत त्याला घामी याचा ना. मग आम्ही 2 जण भेटायला गेलोत. तर तेव्हा काही पोरं गिरं नव्हते, नेमकंच लग्न झालं तर 5-6 महिने झालते. भेटायला गेल्यावर मग मला पाहिलं आमच्या सासऱ्यानं, आलात का वगैरे वगैरे. म्हणलं हो. जाताना सफरचंद नेलं तर मला पाहिल्याबरोबर 2 खाल्ले म्हाताऱ्याने. दृष्टांतातला सासरा खात असतो.
मग आमच्या घरच्या म्हणलं आता म्हाताऱ्यानं जर अर्धा किलो सफरचंद खाल्लं तर हे काय बिमार नाही, आपण चल. आणि मग आम्ही निघालो. आमच्या दोन्ही गावाच्या मधात एक नदी आहे, करपरा नदी. आता अलीकडे गिरगाव पाटीवर उतरलो. तेव्हा गावाकडे राहतो तो, आता इकडं राहतो तालुक्याला. मग उतरल्याच्या नंतर आपलं एसटीतून उतरलो आणि पहिल्यापासून वजावाल्याचं व नवराचा असतो. पिशी कोणाजवळ असती? पप्प्याच्या बापाजवळ. आणि पप्प्याची माय तसाच पदर धरू धरू आपली चालणार पद्धतशीर पहिल्यापासून असतं ते. एसटीत जर दोघं बसले आणि जागा एकच असेल तर जाग्यावर पप्प्याचा बाप बसतो का पप्प्याची माय? आणि पप्प्याचा बाप बसत असेल आणि पप्प्याची माय उभी राहत असेल तर हो शेपरलेला बैल आहे समजायचं. ह्यो देवाला सोड्याला काठाळ्या, याला अकलत नाही कुठली मका खावा म्हणून, आहे का नाही? आपण कारण तिला बसायला जागा द्यावा लागेल ना, स्त्री आणि नियम आहे शास्त्राचा तो. मग आम्ही याच्यात बसलो, त्या उतरायच्या आधीच शेलूमधून एस टीमध्ये बसलोत. आणि ते कंडक्टर म्हणलं अजून 20 मिनिटाला गाडी निघन. ऊन म्हणतोय मी, असं घाम बाप्पा काय करावं. मला जागा नाही, मी आपलं उभं राहिलो. एक जागा होती. घरच्या म्हणलं बसा तुम्ही इथं. आता एस टीमध्ये किती गरमतं, हे उन्हाळ्याच्या दिवसात ती सगळी लोखंडाची असती आणि ते वातावरण दमट होतं. बसल्या त्या आमच्या घरचे, मी आपलं तसाच त्या वरच्या दंड्याला धरून. मग एस टीत कंडक्टर बसले, ड्रायव्हर बसले, त्यानं ते टणटण वाजिलं, एस टी निघाली. मग तिथून डिग्रस पाटी गेली, खुपसा नावाचं गाव आहे दुधनाच्या अलीकून, ते गेलं, मोरेगाव गेलं आणि चिखलठाण. खुपसा नावाचं गाव आहे आमच्या अलीकून, आहे ते हसायला काऊन. त्याच्यानंतर मोरेगावच्या नंतर चिखलठाणा जवळा पाटी आणि मग आमची गिरगाव पाटी. तर चिखलठाण पाटीवर एक म्हातारं मला म्हणलं महाराज. म्हणलं काय? इकडे या. म्हणलं काय पोरीन पाप केला असेल हो? म्हणलं काय झालं? काय देवाने हिचं नशीब असं घडिलं महाराज. काय पोरगी हो, पण कपाळ पाहणं, काऊन हिचे मालक लवकर गेले असते. काय सुधरण मला ते, काही सुधरण. आणि म्हातारं माया कीर्तनाला येत होतं ते. काय महाराज, काय बाळू महाराज, काय पांडुरंगानं असं काऊन करावं बापा. बघा वाटणं महाराज, पोटात तुटायलं लेक बाळ लोकाची, काय आपली सारखी असती. बघा वाटणं महाराज. बसा नाही वाटलं पोरीच्या जवळ. म्हातारं उठून माझ्याजवळ आलं. मी म्हाताऱ्याला म्हणलं महाराज आमच्याच घरच्या आहेत त्या. आणि मी म्हणलं काय मिळे कपाळ. आणि मग ते घाम आल्यामुळं कपाळ पुसला असेल ना, तर पदराला गिरगावकर चिटकालेला होता. कशा हसत्यात बघा, आहे का नाही? कशा हसत्यात. नाही बारीकसा बॉम्ब टाकाव का असा. तुम्हाला वाटतं का गिरगावकराच्या जीवनात हे खरंच घडलं असेल? हा, अशी परिस्थिती होती माझ्या माईनं. म्हणून टिकलीला हात लाई जा, हा एक पप्याच बाप म्हणून असा. चला केवढं कुंकू लावलं पंढरपुरातल्या मालकानं. गणेश बुवा तळ हाता एवढं. बाई झाले मालक. बाई 27 दिवस बाई, बांगड्या, लालबुंद पातळ, डोकं भरून घेतलेला पदर. बाई झाला देव, बाई झाला. आणि मग निघाले. मुद्दा सांगतो तुम्हाला का दास वाचय. एका बाईला 2 पोरं झाले माझ्या माईनं. एका पोरान शेती केली, बापान शेती केली. मोठा मुलगा म्हणला वडिलाला, आई बाबा बाळाला मोठं करायचं, आपल्याला शिकवायचं. त्या मोठ्या भावानं घरच्या शेतात काम केलं, बापानंही घरच्या शेतात काम केलं. रिकाम्या टायमात लोकांच्या शेतात काम केलं. बराशी खांदल्या. रातच्या तालुक्याला जाऊन हमाल्या केल्या. ट्रक 200
कट्ट्याची ट्रक भरले, हमाल्या केल्या आणि जमा झालेले पैसे लहान्या भावाला शिकायला लावले आणि लहाना भाऊ गायनिक झाला, डिलिव्हरी तज्ज्ञ, प्रसूती तज्ज्ञ झाला, डॉक्टर झाला, डिलिव्हरीचं बाळंतपणाचं गायनिक पदवी प्राप्त झाली, जिल्ह्यात 1 नंबरचा डॉक्टर झाला. पण हा लहाना भाऊ डॉक्टर झाल्याच्या नंतर मोठ्याच्या पत्नीला देव पावला, विनोद शेठ. तिला दिवस गेले आणि बाळंतपणाचा वेळ जवळ आला. सासूला सांगितलं, आत्या माझं माहेर खेड आहे आणि मायबापाची गरिबी आहे, लय दिवसाला देव पावला, आमच्या इथं बैलगाडीनं प्रवास करावा लागतो, रस्ता नाही, रोड नाही, काय नाही, एवढं बाळंतपण इथंच करू. सासू हुशार होती. सासूनं सांगितलं, बाई तू लोकायच्या भुरक्या कुठल्या, लोकायचे दळणं निसले, वाटेल ते लोकायच्या शेतात कामं केले, भांडे घासले तिनं मोठ्या लोकायच्या घरी आणि त्याचे मिळालेले पैसे दिराला ट्युशनला दिले. बाई तो काम करून, तो आणि तुझ्या नवऱ्यानं काम करून ज्याला शिकलं का तो बाळंतपणाचा डॉक्टर आहे, आपण त्याच्याच घरच्या हॉस्पिटलमध्ये बाळंतपणाला जाऊ. फोन केला, तालुक्याहून गाडी आली, ती डॉक्टरची भाऊजाई, डॉक्टरचा भाऊ, डॉक्टरची आई, डॉक्टरचे वडील आनंदानं गाडीत बसले आणि हॉस्पिटलच्या दाराला गाडी आली. गाडी आल्याबरोबर डॉक्टर वरून खाली उतरले, वहिनीला पाहिलं, डोळ्यातून पाणी आलतं, प्रसूतीच्या वेदना सुरू होत्या, असा हे वेदना होत्या. आई पटकन खाली उतरली. आईनं मुलाला सांगितलं, बाळा तुला हिनं डॉक्टर केले रे, आम्ही तुला शिकू शकत नव्हतो, आम्ही दोघांनी काम केलं, फक्त भाकरीपुरते हुशार होतो. हिनं आणि हिच्या नवऱ्यानं म्हणजे भावाने आणि भावजाईनं काम करून तुला शिकवलंय, तो डॉक्टर झालास, बाळंतपण करीचं. त्या डॉक्टरनं आईला, भावाला आणि वडिलाला तिघायला बाजूला घेतलं आणि सांगितलं, पगारवाढीचा संप आहे, पगारवाढीचा संप आहे आणि सगळ्या नर्स संपावर आता, एकही नर्स कामाला नाही, ड्युटीवर एकसुद्धा नर्स नाही. म्हणून आई पलीकडच्या गल्लीमध्ये एक मोठे डॉक्टर आहेत आणि ते माझे मित्र आहेत, आपल्या हॉस्पिटलमध्ये केलं तरी खर्च येत नाही आणि ते आणि मी दोघं क्लासमेट सोबत शिकलो, एकाच जिल्ह्यामध्ये शहरामध्ये हॉस्पिटल टाकलं, माझं पत्र घेऊन जा, 0 मिनिटात तो वहिनीचं बाळंतपण करीन. पण आईनं सांगितलं, बाळा तुला जिनं डॉक्टर केलं तिचं बाळंतपण करायला काय हरकत आहे, काय हरकत आहे तुला. पण त्यानं त्याचं दुःख सांगितलं, अडचण सांगितली. आई मी कोण्याही माऊलीचं बाळंतपण करेन, डॉक्टरला मितूपणा नसतो, डॉक्टर हा वेदनेशी झुंज देणारा व्यक्ती असतो, डॉक्टरच्या अंतःकरणात कुठल्याही प्रकारचा द्वंद्वाचा भाव नसतो. आई म्हणून कुठल्याही स्त्रीचं मी बाळंतपण करत असताना मलाही लाज वाटत नाही आणि त्या स्त्रीसुद्धा दुःखानं कावून गेलेली असती, म्हणून तिलाही कसल्याही प्रकारची अंतःकरणात वेगळा भाव वाटत नाही. डॉक्टरकडं बघत असताना देव म्हणून पाहायचं असते, तिलासुद्धा त्याचा काही अपपर भाव नाही. पण अडचण अशी आहे का आई, डॉक्टर दीर आहे आणि पेशंट भावजई आहे आणि भावजई असल्यामुळे मला बाळंतपण करू देणार नाही, मला करू देणार नाही. आईनं काय उपाय सांगितला, बाळा एक ऐकतो का माझं. तिच्या नवऱ्याने 200 पोत्याचा ट्रक भरला रे, ट्रक भरला, ट्रक. वय 45 असताना तुझ्या भावाचा कणा वाकलाय, पाठीवर पोते घेऊ घेऊ. अरे तिच्या नखातली अजून भुरकी निघली नाही, लोकाचं सडा सारवण सेन केलंय, धुणं धुतलंय, इतकं काम केलं रे तुझ्या भावजईनं. माय काय करू शकते इतकं तुझ्या भावजईनं केलंय, बाप काय करू शकतो इतकं तुझ्या भावानं केलंय. कर्ण बाळंतपण. आईचे डोळे पुसले. डॉक्टरनं सांगितलं, आई मी बाळंतपण करायला काही हरकत नाही,
पण वहिनीच्या जवळ गेल्याच्या नंतर वहिनी लाजतील, मला ते करता येणार नाही. आईनं सांगितलं, डॉक्टर बाळा मी शिकले नाही, पण भाऊजाईनं लाजू नये असा मी तुला उपाय सांगते. तुझ्याकडे एकही नर्स कामाला नाही, पण भाऊजाईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी 5 मिनिटाकरता ढवळी साडी नेस. नेस तू ढवळी साडी, तुझ्या भाऊजाईला वाटणार नाही माझा धीर आहे म्हणून. नेस न 5 मिनिटाकरता ढवळी साडी. तर जिल्ह्यात गाजलेल्या डॉक्टरनं आईला सांगितलं, आई मी एवढी मोठी डिग्री घेतली, ती साडी नेसण्याकरता घेतली का? आईनं सांगितलं, बाळा साडी कोणाकरता नेसायची रे? तो एवढं मोठं हॉस्पिटल बांधलंस ते तिच्या उपकारानं बांधलंय. ह्या पोटात जे लेकरू आहे का त्याच्या बापाच्या उपकारानं बांधलंय. ह्या ऋणातून या कर्जातून मुक्त होण्यासाठी नेसणारे 5 मिनिटं साडी. तुझ्या भाऊजाईला वाटणार नाही माझा धीर आहे म्हणून. डॉक्टर नेसला नाही सरजी, नेसला नाही. दृष्टांत संपला. रक्ताच्या नात्याचा उपकार फेडण्यासाठी जिनं आपल्याला डॉक्टर केले, तिला त्या दुःखातून मुक्त करण्यासाठी 5 मिनिटाकरता माणूस लुगडं नेसत नाही. जगाचा बाप एका वारकऱ्यासाठी 27 दिवस लुगडं नेसलाय. इतका वारकऱ्याविषयी पंढरपुरातल्या मालकाचं प्रेम आहे, म्हणून देहूतले मालक म्हणतात मला तुझा दास व्हायचंय. हे ती भावी माझी आस, हे ती भावी माझी आस, वेळ किती राहिला बापू? बर वाळल्याला सरपण आहे का जाताना बाळ्या फुकायला? पहिल्यांदा आलोय. 5020 गाव आहे महाराष्ट्रातलं माझं. ज्या गावाला पहिल्यांदा जातो ते गाव विनोदराव यादीत घेतो. आजच्यानी 5020 गावं महाराष्ट्रातले पूर्ण झालेत. एका गावात 5 पोरायचे लग्न. जन्मोजन्मी तुझा दास सांगतोय. कमी नाही करीत कीर्तन बेबी शनबुवा. उलट माझ्या कीर्तनात हे घड्या पाहते. म्हणजे आज घड्या पाहणारे लोक नाहीत हो. तुम्हाला एक सांगू का बापू, कोण्याही वारकरी संप्रदायातल्या भजन्यानं कीर्तन चालू असताना जर कीर्तनात व्हॉट्सअप पाहिलं तो कीर्तनकाराचा अपमान नाही, तो पंढरपुरातल्या मालकाचा अपमान आहे. हो. कितीतरी गुणीजन मंडळी, गायक मंडळी पुढच्याला मोजिनत, कीर्तनकाराला मोजिनत, चालू कीर्तनात व्हॉट्सअप. पकवा दे पण कीर्तनकार बोलायला असं इचकी तुला इचक्या नावाचा रोग होईल सुमळ्या. तुम्ही इचकेल नाही हा? चांगले नाही. भजन चालू कीर्तन चालू असताना मग मोबाईल तोंडात घ्या, आतमध्ये घाला, डोळ्यात घाला, नाही तर चिरफाड करून डोक्यात घाला. काय घेणं आपल्याला त्याच्यावर?
पण कीर्तनाचा अपमान नाही, कारण कीर्तन ही कोणाच्या बापाची जहागिरी नाही. कीर्तन हे मालकांचं वैभव आहे, पंढरपुरातल्या मालकाचं. आपण नाही इचकायचे. काय असं कधी कधी वाटतं काय करावं, पण ते ज्याच्याकडं पैशाचा जोर झाला का ते हराम खोरायला बलीत आहेत. विठाला विठाला विठाला. लय लोक चाल झाल्या उभं राहीनत, खाली बसायले. खाली बसायलेत खाली. मी सुद्धा बसून कीर्तन करायला नाही पाहिजे, माझं वय नाही, माझा 83चा जन्म आहे, पण 4 फेब्रुवारी 2019ला अपघात झाला म्हणून बॉयलजनला क्रॅक आहे म्हणून जास्त वेळ उभं राहता येत नाही. नाही तर मी वारीत चालतोय, मला चालताना त्रास होत नाही, मी शेतात सुद्धा काम करतोय, पण उभं राहिल्याच्या नंतर मला कंपन होते, मल्टीव्हिटॅमिनची कमतरता आणि बॉयलजिनला अधिकचा असा क्रॅक आहे आणि या वयात ऑपरेशन नको आहे म्हणून मी टाळतोय. म्हणून नाईला जाणं तमाम सात्विक वारकऱ्यांची माफी मागून बसतोय. हो, दुखतंय म्हणून बसत नाही, माफी मागून बसतोय, दुखत जरी असेल तरी पण. नाही तर मला सुद्धा लाज वाटते, माझं पण काहीतरी पाप असेल, मला बसून कीर्तन करावं लागतंय. नाही करायचा संप्रदायाचा अपमान. चला 11 पोरायची लग्न जमली. आपल्याकडे लग्नामध्ये नवरीला आणि नवरदेवाला नवा जोडा असतो. नवरीला चप्पल आणि नवरदेवाला बूट असतो नवा. राजे हो ठकू माय, बसा गपचिक, बसा बसा 10-5 मिनटं बसा माय, बसा बसा शांत. विठाला विठाला. 11 पोरायचे लग्न. विभीषण बुवा मामा 11 पोरायचे लग्न. आता 1000 पोरायचे जरी लग्न तालुक्यात असतील तर बुटा चपलायची दुकानं किती येतं? अडचण आहे का काही? पण त्या काळात दुकान नव्हते महाराज. बूट एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीकडून घेतल्या जायचा. शेतकऱ्याला जर आऊत करायचं असेल तर सुतार दादा करीत होता. आता लोखंडी आऊत कोणी करायला. हो, मी शेलूला आल्यापासून 3 आवत घेतलेत. गडी 19 बदलले पण आवत तेच येतं. गडी किती बदलले? 19 बदलले पण आवत तेच येत. मी मेल्यावर पोराला पण तेच आवत राहील, इतके मजबूत आवत. पण 40 वर्षापूर्वी आवत कोण करीत होतं? सुतार दादा. झाडाची मुळी अडकली, जानूळ तुटलं. हो, मुळी अडकली, जानूळ नाही तुटलं तर दांडी कुसात फणसली. कळत आहेत कर कुस तुम्हाला? हा, कुस काढता तर येत असतील ना. हा, आवताला किती छिद्र असतात रे? किती किती? 3. वा 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 वा, काय काम नाही वा. हा, यायला कृषी अधिकारी करा. हो, सगळ्या रानायनं बेश्रम लावून टाकतील. विठाला विठाला. तुमचा दोष नाही, खाली बसलेले न पण मांडीवर मोजले. खाली बसल्यावाले पण असे म्हणते 2, 3, अजून काय कायच्या डोक्यात नसतील, किती असतील. जानूळ्याचे 2, जानूळ्याचे 2 दंड घातिले 3 ओ. रुमण्याचे ते 4 पाहिले, फावंड्याचे ते 5 ओ. अर्धा कात्रा घालीला त्या 5.5ची मात्रा ओ. भलकर दादा भलकर, 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 भलकर दादा भलकर. शेती शिकल्याशिवाय कळत नाही बरं. येठण्याचं काम नाही शेती. मागच्या काळात ते लोक शाळात नव्हते जुने माणसं.
पण इतकं प्रेम शेतीवर होतं बघायचं काम नव्हतं. म्हणून आधुनिक पद्धती नव्हत्या तरी माणसं पसा खोंगा खाऊन झोपत होते. शिस्त होती, शिस्त. चला काय सांगू लागलो. बुटाच विशिष्ट प्रकारचा एक महात्मा चर्मकार असायचा आणि गावाला 3 गावाला 2 गावाला 4 गावाला एक माणूस असायचा. हो, संक्रांतीचे सुगडे करायचे असतील तर आमचा कुंभार दादा असायचा. 3 गावात एक माणूस असायचा आणि ते 4 3 गावाला संक्रांतीचे सुगडे पुरवायचे. गोरोबा काका 8 गावाला सुगडे पुरीत होते. 8 गावाला 8 गावाची जहागिरी होती त्यांच्याकडं. जहागिरी शब्द म्हणत नव्हते, तिथं शब्दाचं वेगळं नाव आहे पण आता म्हणता येणार नाही ते. विठाला विठाला 11 पोरायचे लग्न आणि 11 बी दर्जेदार माणसायचे पोर. दर्जेदार म्हणजे पैशावाल्याचे पोरं. बरं ठीक आहे, पैशावाल्याची पोरं होते. यायच्या बापाला या पोरायला त्या काळात पोरं नव्हते ना जाते बुट चपलं घ्यायला. आता दागिन्याला नवरी नवरदेव संगत लग्नाच्या आधी. हो, सोयरीक झाल्याबरोबर मोबाईल देते. हो, म्हणून नवऱ्या जाताना रडच नत. मी 27 वर्षापूर्वी भटपण केलं तर जे लग्न लावले ती प्रत्येक नवरी रडत होती. 350 एकरवाला नवरदेवर त्याला पोरगी दिली तरी ती रडत होती. तिच्या बापाला 14 एकर जमीन आणि नवरदेवाला 350 एकर जमीन तरी पोरगी जाताना रडू लागली. मी डोळ्यानं पाहिली पोरगी रडताना. आता बापाला 40 एकर जमीन आणि पोराला गुंठाभर नाही, पण पोरग शाळामध्ये चपराशी होतं. चपराशी म्हणतात ना त्याला, सेवक शिपाई, पण जुनं नाव आहे का नाही. हो, आता ते जरा मना वाटणं लोकायला म्हणून ते शुद्ध नाव सेवक. शुद्ध ते अशा चोंबळ्या गप्पा आहेत नाही सगळ्या चोंबळ्या. आणि पण ती म्हणली बाई शेतात जायचं काम नाही, पण पोरगी 40 एकरवाला बाप आणि गुंठाभर जमीन नाही, सेवकाची बायको पण हसत गेली. तर मी म्हणलं बबे तू काऊन रडली नाही. ती म्हणली सोयरीक झाली त्या दिवशी मला मोबाईल द्यालता आणि मला रडायचं कामच नाही, कारण यायला कसं रडवायचं या सगळ्या दुखत्या नसा मला 2.5 महिन्यात कळाल्यात. सासूची कोणती नाडी दाबल्यावर सासू गपचिक बसती, सासऱ्याची कोणती नस दाबल्यावर सासरा असा गपचिक गिळून बसतो, आणि नवऱ्याला कोणती नाडी दाबल्यावर मुकाट्या ह्या चपला उचली तू. हे 2.5 महिन्यात मी सगळ्या नसा दाबून पाहिल्यात मोबाईलवर. त्याच्यामुळं रडायचं काम नाही. पहिल्या पोरीला तिकडच्या नसाच कळत नव्हत्या ना म्हणून रडत होत्या. किती गोड काळ आला आहे का नाही. किती गोड काय कीर्तनानं प्रगती आहे का नाही ना सप्त्यानं. वा वा वा, काय किती मोठा खर्च मंडप आहे, काय सुधारणा. वा 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 वा, आम्हाला बी नदीत टाकाव. हो, माश्या तर खाणार नाहीत राजे. हो, आपल्याला जमीन किती आहे त्याच्यापेक्षा पीक किती आलं ते सांगा. आपण केलेल्या कार्यामध्ये आपल्याला गुण किती आलाय ते सांगा. हा महत्त्वाचा विषय. गुण येणं महत्त्वाचं. आपण भारतीय संस्कृतीतले माझ्या माईंनो, तुम्ही साध्या नाहीत. या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल त्या देशाची स्त्री आहे. राज्य, राणी व संपत्ती. 46वी पुण्यतिथी सद्गुरू कैकाडी महाराजांची होती. 46 वर्षापासून पुण्यतिथी सोहळा चालू आहे. किती कोट्याधीश माणूस मेल्यावर त्याचा इतक्या वर्ष श्राद्ध होईल? नाही होऊ शकत. पण या महात्म्याचं श्राद्ध 46 वर्षापासून होतं आहे. पण सद्गुरू कैकाडी महाराज सुद्धा तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटात 9 महिने राहिले. इतक्या मोठ्या आहात तुम्ही. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटात होते. धर्मनिरपेक्ष
सुद्धा तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटात होते. किती 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 मोठे अधिकारी आहात तुम्ही. या देशातल्या 12 ज्योतिर्लिंग पातशाहीनं पाळले आणि त्या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करणाऱ्या देवी अहिल्याबाई होळकर सुद्धा तुमच्यातल्या एका माऊलीच्या पोटात होत्या. किती तुमची कुशी किती मोठी आहे. रत्नांना जन्म द्यायची ताकद यार. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खान. इतक्या मोठ्या माझ्या माईंनो, तुम्ही चुका करता कामा नये. तुम्ही चुका केल्या की मुली चुका करत असतात. लक्षात ठेवा, म्हणून चूक नाही करायची. विठाला विठाला. पैशावाली माणसं ताठरपणा. लग्न 6 दिवसावर आले आणि 11चे 11 पोरायचे बाप बुट चपलं टाकण्यासाठी गेले. नवरीचा बेत आणायला पाठीत होते. तुराटीच्या काडीवर बेत आणायचा. आता नंबरवर बेत आहे. त्या 6 नंबरची घालत्यात, त्या 7 नंबरची घालत्यात, त्या 11 नंबरची चप्पल घालत्यात. पहाट उठल्या उठल्या 2 ठोके पहिले चपलाचे म्हणालो मी. आता नंबरवर आहे. पहिलं सुतावर होतं माप. सुतावर 4 सूत, 6 सूत, 8 सूत, 9 सूत. तुम्हाला नाही कळायचं आणि कळू बी नका. कशाला ताण घ्यायचा. बहिरे 2दा हसत आहेत. पुढचा हसल्यावर एकदा आणि कशासाठी हसलंय कळाल्यावर 2दा. तसं तुम्ही हे हसल्यावर हसायले. विठाला विठाला. माप आणायचे नवरीचं. जन्मोजन्मी तुझा दासा याच्यावर सांगतोय. कीर्तनकारांकडं याच्या बाजूला जायचं नाही. कीर्तनकाराला कडवं नाही गवसलं की समजायचं लोकनाट्यातला इकडं आलाय. हां, कडव्याच्या बाजूला नाही सरकायचं. हा, किती लांब जाऊ द्या. या बा गाईनं कोणाची मका खावा पण दुधाला आणि शेणाला खुट्यावर यावा. गाई घरची पेंट खाली आणि शेण चौकात टाकायली. अरे अरे गाय, अवघडच काम झालं ते. ऐका, कीर्तनकारान किती लांब फिरा पण आपल्या कडव्यावर यावा. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. विठाला. साध्या भाषेत कीर्तन करतो. मला प्रचंड एका महात्म्याची कृपा झाली आणि बासरची सरस्वती माता ब्रह्मकन्याची कृपा झाली. मला खूप श्लोक पाठ झाले. मी 6 बाऱ्या 1 पान वाचिलं की 8व्या बारीस पान फाडून टाकतो. शिव्या पाठ आहेत मला 350. अजून दिल नाही कोणाला. या 2-4च देतो. नालायक, भाडव्या, हरामखोर याच्यावरही देत नाही. गाणे 450 पाठ आहेत. ह्या ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्यामुळं जास्त पाठ झाले. आता इथून पुढं कारखाने सुरू झाले की गाडी ब्रेक के बाद अशी दमान चलतील. ओव्हरटेक करता येत नाही. ती गाणी इतक्या जोरात लावतात त्याला वाटतं अख्खा भारत बहिराचे कानी. मग ते कडवे ऐकून त्या गाण्याच्या नादात ट्रॉल्या पालथ्या केल्या त्यांना आहे का नाही. हो, म्हणून ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्याने शेतकऱ्याचा ऊस इमानदारीने कारखान्यात नेत जा. हजारो वाऱ्या केल्याचं पुण्य त्याला प्राप्त होईल. शेतकरी पसा पाणी घालितो. मला माहिती आहे मी शेतकरी, पण मग धकत तुमचं कशावर धकन. तुमचं नुसत्या शेतीवर आहे. आमचं ह्या बी झऱ्यावर धकत. ऐका नाही, खरं बोलायला काय हरकत आहे. तुम्हाला कोण देतं राजे हो. मला सांगा, खताचे पैसे लांबले तर दुकानदार म्हणतो पहिलं द्या आणि मग न्या. पहिलं काय द्यावा रे. सोयाबीन इकलत नाही ना. 39 इकायले खळखळ वाळलेलं आणि तुला काय देऊ. आहे का नाही. मग असा शेतकरी 15-15 फूट ऊस वाढल्याला, गहू वाढल्याला, कापूस वाढल्याला पाणी देताना चप्पल घालता येते का. काट्याचा विचार नाही, इंचाचा विचार नाही, सर्पाचा विचार नाही. पसा लेकरासारखं झोपत आहे. त्याचा ऊस जर इमानदारीनं ट्रॅक्टरचा ड्रायव्हर कारखान्यात नेईल तर त्याच्या 3ऱ्या पिढीला त्याच्या कुळात तहसीलदार जन्माला येईल. आणि जो ड्रायव्हर जाणून बुजून शेतकऱ्याचा ऊस पालथा करीन त्याच्या 40 पिढ्या ट्रॅक्टर चलित्या. विठाला विठाला राजो. समजू नका पंढरपूरला गेल्यावर पुण्य मिळतंय. नाही, इथं पण चांगले कामं केल्यावर पंढरपुरातला मालक घरी भेटतोय. चांगले कामं करायचे. एखाद्याला चांगला रस्ता दाखवा. हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य. वाट दावी त्याच्या पुण्याला पार होती उपकार अगणित.
म्हणून माझ्या शेतकऱ्याच्या लेकरायला, शेतकरी राजाला, माझ्या काम करणाऱ्या मावल्याला कळेल रुचेल अशा साध्या मराठवाडी भाषेत कीर्तन करतो. नाही तर अहमन ब्रह्मन माया आणि अशा प्रकारे. आणि त्या ठिकाणी बरं का, आणि तुम्हाला आता काय सांगू बरं का, कीर्तन सांग ना सोंबळ्या, काय तळी तू का आम्हाला गिरणीत घालून. हो, आपण मंडपात आहे का मंडपात आपण आहे, अंगठी बोटात आहे का बोट अंगठीत आहे, सगळं चुलीत जाऊ दे, तू नीट सांग. आहे का नाही, हे गरज नाही. आता सरळ सरळ सांगणं गरजेचं आहे पोरांना. म्हणून मी साध्या भाषेत बोलतोय, साध्या भाषेत. असं समजू नका मला पुढचं येत नसल, नका डोकं लावू त्याला. काय सांगत होतो, हा चांगलं काम केलं की देव भेटत असतो. एका माणसाला 3.5 एकर जमीन, आणि जमीन केली 25 एकर. विनोद भाऊ 25 एकर केली मामा जमीन. ती जमीन 42 लाख रुपये एकरनं इकायली. ती 25 एकर जमीन 40 ते 42 लाख रुपये एकर तिचा भाव आहे. किती रुपये झाले रे 25 एकरचे, आणि पोट्ट एकटंच. आणि पोराला सफरचंदावानी गालावाली आली, आणि त्या पोराला 3 बगलात दाबलं. मी एकच गाणं ऐकलं तर नवरा माझ्या मुठीत ग, असं आहे का नाही. सगळ्याला कळलं हे गाणं. तुम्ही या पोटकिडे आहेत तुम्ही गाण्यातले, तुम्ही का साधे माणसं आहेत का. अंधारात काड्या वाढलेली माणसं आहेत, तिथं बसलेली टकटक दिसत आहेत मला. तुम्हाला नाही कळायच्या बापू, काड्या अंधारातल्या जुन्या माणसं तुम्हाला बी नाहीत नाही रे. ते इथल्या फक्त म्हाताऱ्याला कळाल्या त्या काड्या अंधारात काऊन वडीत होते ते, पण तुम्हाला कळत नाही तेच चांगलं. हे असं घाण नाही कळालं पाहिजे. गाण्यात ऐकील तर नवरा मुठीत, आणि मुठीतला नवरा बगलात दाबायला टाईम लागत नाही. बापानं 40-42 लाख रुपये एकरची जमीन 3.5 एकरची 25 एकर केली. एकुलतं एक पोरग, आणि पोरान मायबापाला सोडून बाजूला राहिलं. थकले मायबाप, जमीन मायबापापाशी ठुली. त्याला माहीत होते इकीत नाहीत काय नाहीत, पण गावातल्या एका सर्वसामान्य माणूस दूध इकीत होता, दूध. आणि दूध घेऊन या पोराच्या घरी गेला, आणि पोरानं सांगितलं मामा चहा घ्या. चहा घेतला, आणि ते दूध विकणारा गरीब माणूस, एकरभर जमीन, 2 म्हशी, एकरभरच जमीन. आणि एकरभर जमिनीवाल्यानं 25 एकरच्या मालकाला सांगितलं दादा ऐकता का, गरीबाचं ऐका ना, तुमचे वडील आणि मी मित्र होतो. माझ्या वडिलानं 4 एकर जमीन घेतली. आम्ही 4 भाऊ, माझ्या वाट्याला एकरभर आली, आणि मी 10 गुंठे भावाचीच पोरीच्या लग्नाला विकत असताना घेतली. 1 एकरची 1.5 एकर केली. माझी परिस्थिती मला पुढं नाही गेली, पण तुमच्या वडिलानं माझ्याच बरोबर काम करून 3.5 एकरची 25 एकर केली. एक सांगू का राजे हो, तुम्ही आयुष्यभर जरी नोकरी केली तरी तितकी जमीन विकत घेता येत नाही. मायबाप थकले रे. अरे त्या मायबापाला सांभाळा म्हातारपणी. लाखो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होईल. 1.5 एकरचा जमिनीचा मालक, 1.5 एकर जमिनी, 2 म्हशी सांभाळून पोटाची खळगी भरणारा गरीब माणसानं 25 एकरच्या मालकाला सांगितलं मायबाप सांभाळ. आणि त्याच दिवशी बायकोला सांगितलं आता आपल्याला गावाकडं जायचं आहे, अन्यथा मायबापाला शहरात आणायचं. आणि तिथून पुढं मरुस्तर मायबाप सांभाळले. ह्या सांगणाऱ्या माणसाला 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. पंढरपूरला जाचीच गरज नाही, इतकं चांगल्या कामात पुण्य आहे. अशी चांगली कामं करत राहिली की माणसाला पुण्य प्राप्त होत असतं. चला, सगळ्याच्या बुट चपला करायच्या तिथपर्यंत आलतो ना. गावात एकच व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव होतं रविदास महाराज. रविदास. आपल्याकडे पुन्हा एक दुसरं नाव आहे रोहिदास. रोहिदास आणि रविदास. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, ही संत वाङ्मयातली भाषा आहे. पुराण प्रणालीमध्ये एका सात्विक व्यक्तीनं रविदाससुद्धा नाव दिले, आणि त्यांचा धंदा होता बूट चपलं शिवायचा. रविदास महाराजांचा, रोहिदास महाराजांचा व्यवसाय होता बूट चपला शिवायचा. पोरांनो, तुम्हाला मी सांगतोय, आपण जर 8 रुपयाची भाकरी खात असाल तर तुमचं शिक्षण संपल्याच्या नंतर तुम्ही 80 रुपये घरात आणायचे.
तर आपण भावभावकीत सोयऱ्या धायऱ्यात राहण्याच्या लायकीचे आहेत. शक्ती असताना काम न करता जो मायबापानं कमवलेलं खातो त्याच्यासारखा हरामखोर दुसरा कोणी नाही. कारण राजे हो, इथून पुढचा काळ विचित्र आहे. आता पण विचित्र आहे. फक्त मागच्या 40 वर्षापूर्वी माणसं माणसाला मानित होते, आता माणसं फक्त पैशाला मानतात. धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी. तुम्हाला खोटं वाटत असेल तर एक साधं वाक्य आहे का गिरगावकराचं, आपली परिस्थिती नाजूक झाल्यावर आपल्या रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे आपल्या लग्नाच्या पत्रिका देत नाहीत. आणि आपली परिस्थिती मोठी झाली रे बाळांनो, की पाहुणे आपल्याला गाड्या करून मुळवाट्या द्यायला येतात. धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी. म्हणून एक सांगतो जाता जाता, तुमच्या वाट्याला नोकरी आली असेल, व्यापार आला असेल, तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात गेला असताल, शेती क्षेत्रात गेला असताल, कोण्या क्षेत्रात, पण इमान इतबार काम करून 2 पैसे उशाला ठेवून जगा. जीवनात कधीच अडचण येणार नाही. काम करत राहायचं माणसानं. कर्मभूमीवर जन्माला आलोत. मी कीर्तन करून मागच्या आठवड्यामध्ये रातच्या 3-3 वाजता सोयाबीनच्या खळ्यावर हजर. सोयाबीनच्या खळ्यावर हजर 3-3 वाजता. मागच्या आठवड्यात 2 सलाईन घेऊन, श्वासाचे 2 इंजेक्शन, 2 पंप घेऊन तर भुसकाटानं त्रास झालता. मी जातोय शेतात का, माझंही पाहुणचार लोकांना शिकावून आपण कर्मभूमीवर आलोत. झोपल्यानं जर आयुष्य वाढलं असतं तर आजगराची संख्या जास्त झाली असती. आजगर एकदा खाल्ल्यावर 6-6 महिने बाहेर निघत नाही. निद्रे आयुष्य वाढ हे, मग आजगर काम रे. झोपीनं जर आयुष्य वाढलं असतं तर आजगर मेलेत नसते. उलट जास्त झोपणारे, उलट जास्त झोपणारे गोळ्या जास्त खालेत. एक लक्षात घ्या, मी सकाळी जर काल्या लांब निघलो न बिभीषण बुवा, तर सकाळी 5 वाजता, 3 वाजता, 4 वाजता काल्याला निघतो तालुक्यातून. तर तालुक्यातले सगळ्यात जास्त श्रीमंत लोक 5 वाजता रोडवर येत. एकाव 1 11, एकाव 2 12, एकाव 3 13 हे रोडनं पळायलेत. मग आपण सामान्य माणसानं शेतात जायला पाहिजे. 2.5 एकर ज्याला जमीन येतो 10.5 दात घासायला, तो आजा का मुख्यमंत्री आहे का सोंबळ्या? तो 10.5 दात घासायला तू पप्याची माय जगवायच्या लायकीचा नाहीस. तुला आश्रमात पाठवून द्यावं लागेल. विठाला विठाला आणि आपल्या शेतात आपला व्यवसाय करत असताना लाज वाटली नाही पाहिजे. लाज विठाला सांगू सज्जनांनो, हे सुधारले की देशाचा स्वर्ग झाला. हे सुधारले की देशाचा स्वर्ग झाला. एक सोपा मुद्दा सांगतो. झाडाच्या बुडाला किडा लागलेला परवडतोय. झाडाच्या फांदीला कधीच किडा लागू नये. झाडाच्या फांदीला किडे लागले की सावली पडती का? नाही. आणि मग झाडाच्या फांद्या गळून गेल्या बुडाला आनंद आहे का? नाही. बुड जळाल्या फांद्या जळत्याल, काही दुःख नाही. बुड या शब्दाचा अर्थ मायबाप आणि फांद्या या शब्दाचा अर्थ लेकरं. लेकरं जितके चांगले निघतील तितके मायबापाला आनंद वाटतो राजे हो. म्हणून तुम्ही सुधारणं अत्यंत गरजेचं आहे. विठाला विठाला 11 नवरदेवाचे बुटा आणि 11 नवऱ्यांच्या चपला करायच्या आणि ह्याच तारखेला पाहिजे. रगील लोक होते हो, दांड लोक होते, काही काही माणसं अत्यंत कुऱ्हाडीच्या दांड्यासारखे असे न वाकणारे लोक होते. आणि रविदास महाराजांना सांगितलं इतके चपलन बुट करावं लागते. जन्मोजन्मी तुझा दासा शेवटचा पुरावा. 11 वाजून गेले असतील बाबा, ऐका ना. हा नाही, मी तसं कसं सोडीन आता. हाती गिळला आणि शेपटीसाठी कशाला कुथाकुथी करू सांगतो ना. काय मग मीटर जळायलं का काय सांगायला, ऐका नाही. बरं ठीक आहे, मी याला जपलं आणि उद्या पंढरपुरातल्या मालकान जर ही थुट्टी दाबली तर उद्या लगेच मोबाईलवर येतं गिरगावकर गेले आणि लगेच एखादं टाकतं गेले दिगंबर. लगेच लगेच हो बायात म्हणत्या मा कालच बोलत होता ग बाई, कसाच गेला, जीव गेल्याचं निमित्त झालं, कसा गेला.
म्हणून ही तुट्टी किती दिवस चालू ठेवायची आणि कोण्या दिवशी दाबायची पंढरपुरातल्या मालकाच्या हातातील आणि त्याचं चिंतन करायला कशाला घडी बघायची विठाला विठाला मी आज जरा थकलो होतो म्हणलो होतो बापूला मी महाराजाला पण म्हणलो होतो थकलो मग अशी तुम्हाला पण म्हणलं करा लवकर कीर्तन सुरू करा करतो पण संतांची ताकद असती ज्या साधूनं या मातीमध्ये तपश्चर्या करून कर्तव्याची झालर लावली कर्माची झालर लावली अशा साधूच्या दरबारात मला तरी कसा आळस येईल विठाला विठाला अकरा श्रीमंत माणसांनी सांगितलं या तारखेला बुट पाहिजे असंच एकदा नरहरी महाराजाव पण संकट आलतं बरं का दागिने करायचे ते दुसऱ्या कीर्तनात आहे का मोबाईलवर असेल कीर्तन म्हणून नाचे मागे मागे या भंगावरती चिंतन सांगितलेलं आहे आणि रविदास महाराज कसे होते राजू माहिती आहे का तुम्हाला रविदास महाराजांच्या वडिलांना चालता येत नव्हतं रविदास महाराज आई वडिलाला आंघोळ घालायचे जेव घालायचे आणि रविदास महाराजाचे आईवडील बाजाव झोपत नव्हते गादीवर खाली झोपत नव्हते पलंगाव नव्हते बंगईत झोपत होते बंगई आणि बंगई झोका कौरक द्यायचा झोका द्यावा तर बुट चपला कोण शिवायच्या आणि ते जर नाही शिवल्या तर भाकरी कुठून खायच्या म्हणून बंगईची दोरी दाराच्या फट्टीतून दुकानात होती आणि दुकानात आलेली दोरी शेंडील बांधायची आणि बुट शिवता शिवता मान हालत होती आणि मान हल्ल्याबरोबर दोरी हलायची आणि दोरी हल्ली की बंगई हलायची आईवडिलाची सेवा करून बुट चपला शिवले 6 जोडं झाले 6 बुटाचे झाले 6 चपलाचे राहिले किती जोडं राहिले 5 चपलाचे आणि 5 बुटाचे राहिले समोरच्या व्यक्तीने सांगितलं उद्याच्याला चप्पल बूट झाले तर ठीक नाही तर आमच्याशी गाठ आहे काय करावं आईला जेव घातलं वडिलाला जेव घातलं आई वडिलाला जेव घातल्यावर बंगईत बसल्या बसल्या आपल्या मुलाकडे जेवताना बघायचे जेवण रविदास आईला सांगितलं आई जेवल्यावर झोप येते याच्याकरता जेवायचं नाही अरे मग रात्र आहे आता झोपायचं आहे ना नाही 5 दोन्ही 10 बुट बांधायचे बांधणं म्हणत होते त्याला शिवणं म्हणत बूट बांधला जोडा बांधला म्हणायचे आणि 10 चप्पलाचे जोड 10 चपला बांधायच्या म्हणजे 5 जोड आणि 10 बूट बांधायचे रात्रीत किती होतील 4 2 बूट आणि 2 चपला एका माणसाला कोनाड्यामध्ये एक लाकूड टेकलेलं होतं त्या लाकडावर एक प्रतिमा होती ती प्रतिमा काळ्या पाषाणाची होती ती विटेवरच्या मालकाची होती आई वडिलाचं दर्शन घेतलं आणि आईनं बाबांनी सांगितलं रविदास मालकाच्या पाया पड बापू आणि मग दुकानात जाय मालकाचं दर्शन घेतलं विटेवरच्या मालकाची शालीमार पाषाणाची प्रतिमा होती दर्शन घेतलं दुकानात गेले बंगई हालत होती पण म्हातारी झोपले नाही बसून होते बंगई बुट चपला ते कातडं रंगीताना ते कातडं ठोकताना ते कातडं असं साफ करताना रापीनं कुठं कुठं कमी करताना हे डोकं हलायचं मग बंगई हालत होती पण एरवी झोपायच्या आज झोपले नाही दिवा चालू होता दिव्याच्या वातीच्या प्रकाशात तिकडं तोंड केले आणि माय आणि बाप तासन तास त्या मूर्तीकडे बघून रडत होते देवा आयुष्यभर आमची सेवा केली रे देवा आम्ही या वयात असताना आम्हाला जीव घातल्याशिवाय पोरग जेवत नाही रे देवा काय आमची सेवा आहे काय आम्हाला लेकरू दिलंस रे देवा माय जितकी लेकराची सेवा करते तितकी माय बापाची सेवा आमच्या पोरानं केली रे देवा आणि तुझं भजन बंद केलं नाही बुटाला टाचा देताना रामकृष्ण हरी म्हणायचं रापीनं चमडा कापताना रामकृष्ण हरी म्हणायचं रापीनं चंगडा घासताना रामकृष्ण हरी म्हणायचं कुंडात चमडा भिजिताना रामकृष्ण हरी म्हणायचं चमड्याला रंग देताना रामकृष्ण हरी म्हणायचं जीवनभर तुझं भजन केलंय देवा आणि उद्या जर 10 बुटं आणि 10 चपला 5-5 जोड जर नाही झाले
तर एखादा श्रीमंत माणूस बूट फाटेपर्यंत माझ्या लेकराला मारील, तुझ्या भक्ताला मारीन रे देवा, याची तुला कदर आहे का? 10:30 वाजता शेजारती झाली. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुला आले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. शेजारती झाली, किलूप लागल्या गेलं आणि विटेवरच्या मालकानं रुक्मिणी आईसाहेबाला सांगितलं, लक्ष्मी जी मालक, आज मला रविदासाच्या घरी जायचं आहे. काय काम आहे? रुक्मिणी, माझ्या रविदासाला 10 बूट आणि 10 चपला एका रात्रीत करायच्या હતા. ते 2 बूट आणि 2 चपला करू शकते, 2 जोड करू शकते, याच्या व्यतिरिक्त नाही करू शकत. करतील ना 7-8 दिवसात? नाही ग. काही वितंडवादी माणसांनी उद्या सकाळचा टाईम दिला आहे आणि ते जर नाही झालं तर जीवनभर मायबापाची सेवा करणाऱ्या, मायबापाची सेवा करणाऱ्याची ताकद किती मोठी असती तुम्हाला एक सांगू का? जो निष्ठेनं मायबापाची सेवा करतो त्याला सकाळी रामराम घाली जा, सोयरा असेल तर, आणि भावकीचा असेल तर हातात हात देत जा, कारण त्याच्यात इतकी ताकद असते. देऊतले मालक पाया पडत होते. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवाने, नमो त्या वचन सत्यवाने. हो, नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. आई वडिलाचं पालन करणाऱ्याला तुकोबाराय नमस्कार करतात. आणि देवा आमचं पालन केलंय. विटेवरचे मालक 11:30 वाजता आले. रोहिदासा संगे चर्म रंगू लागे. रात्रभर चमडे घासले, चमडे कापले, चमडे ठोकले, चमडे उघळले आणि हे बुट विटेवरचा मालक करू लागतोय. सकाळी 5-4 ठिकाणी हाताला आऱ्या टोचल्या, हात कमरेवर होते आणि सकाळी दह्या दुधानं मदानं स्नान घातल्याच्या नंतर बोटं हालू लागले. दही, मध, साखर याला लागली जखमेलबरोबर थरथर कापत होते. नामदेवरायाने विचारलं, नामदेवराय त्या काळात फार मोठी व्यक्ती, काकड्याला असायचे, देवा काय झालं हाताला? तर रविदासाचे चमडे रंगताना, कापताना, शिवताना आऱ्या लागल्या. आऱ्या आऱ्या आऱ्या. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. तुकोबाराय म्हणतात, मी स्वतः पाहिलं जगाच्या मालकाच्या हाताला बुट शिवताना आऱ्या टोचल्यात. एका वारकऱ्यासाठी जगाचा मालक चर्मकार होतोय, आपल्या भक्तासाठी इतका खाली येतो. म्हणून जन्मोजन्मी तुझा दास विठोबा रखुमाई. जय विठोबा